डोंबिवली म्हणजे भारत नाही ना. भारतात फिरा तुम्ही, आजही अशी गावं आहेत, दलितांच्या वस्ती गाव कुसा बाहेर आहे. जास्त कुठे जाऊ नका, मराठवाड्यात जा किंवा तुम्ही आजूबाजूला कर्जत मध्ये पण जा, तुम्हाला बौद्धवाडा तुम्हाला गावाच्या बाहेर दिसेल. ही जातीवादी आहे ना, हे जात आहे, अजूनही जात आहे. म्हणून तुम्हाला वाटतं की ना डोंबिवलीत नाहीये म्हणजे काय असतं ना, जंगलातल्या एका झाड बघून हा पूर्ण जंगल असंच असेल ना असा अंदाज नाही लावायचा. म्हणून डोंबिवली बघून तुम्ही नाही जात कुठे राहिली, जा भारताबाहेर, महाराष्ट्र बाहेर, डोंबिवलीच्या बाहेर जा, तुम्हाला जात काय कळेल. उत्तर प्रदेशमध्ये जा, अहमदनगर मध्ये जा. बाबासाहेबांची रिंगटोन ठेवली म्हणून त्याला तुकडे करून बाथरूमच्या त्या संडास बाथरूमच्या नालीमध्ये तुकडे फेकण्यात आले. त्याचे ही जात नाहीये. शहीद भगतसिंगच्या जे कार्य होते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही चालायचा प्रयत्न करताय किंवा त्यांच्या विचारधारणेनुसार तुम्ही चालायचा प्रयत्न करताय, पण त्यांचा जी विचारधारणा आहे ती कितपत अंमलात आणता तुम्ही? जर अंमलात आणणं म्हणजे भगतसिंगला मूर्ती म्हणून पूजणं आमच्यासाठी सोपं होतं. त्या माणसाचे विचार काय, मला वाटतं मूर्ती पूजा करण्यापेक्षा ना म्हणजे महामानवांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन नाचलेलं बरं, मला असं वाटतं. आणि ते युवकांनी शिकलं पाहिजे आज आपल्याला. तर भगतसिंग जे म्हणतात की धर्मभेद मानायचा नाही, मग जिकडं काही धार्मिक घटना घडल्या, दंगली घडल्या वगैरे, तर त्यांच्या विरोधात बोलणं, त्यांचा आवाज उचलणं. म्हणजे भगतसिंग जसे म्हणाले की इथे स्वातंत्र्यानंतर पण इथे खऱ्या अर्थी लोकांचं राज्य नाही येणार, तो श्रीमंतांचं राज्य असेल. हे भगतसिंग 1930 साली बोलून गेले. 1930 आणखी तुम्हाला 17 वर्ष बाकी होती स्वातंत्र्य मिळायला, पण ते म्हणाले काँग्रेसच्या मार्गाने चाललं की हेच होणार आहे की श्रीमंतांचं राज्य ना. आजही आपण सहज बोलता म्हणतो ना, पैशावाल्यांसाठी वेगळा कायदा आहे, गरिबांसाठी वेगळा कायदा आहे. हे त्याचंच द्योतक आहे. तुम्हालाही कळतात श्रीमंतांचं आणि आपलं जीवन काय आहे. माझ्या आईबद्दल मला आदर नसतो का? असतो ना. सगळ्यात प्रिय कोण असतं तुम्हाला जगात? आई असते. मला आदर नसतो का तिच्या बाबतीत? खूप असतो की नाही? खूप असतो माझं वाटतं. तिला तुम्ही ए आई म्हणता की नाही? म्हणता ना. मग तुम्ही जेव्हा जो जीवाभावाचा मित्र आहे, जीवाभावाचा, त्याला तुम्ही ए म्हणणारच ना, बरोबर की नाही? आपल्या इथे मी म्हटलं ना की आपल्या इथे ते आयडलिझम करून ठेवलं, मूर्तीवाद, म्हणजे मूर्तीमध्ये बंद ठेवलं. म्हणजे आता शिवाजी ह्याच्यात ऑलरेडी जी आहे ना, कळलं की शिवाजी महाराजांचा शिवा हे नाव होतं, शिवाजी आहे. पण आता आपण शिवाजी महाराज म्हटलं पाहिजे. माझं म्हणणं जी आहे असं काही नाही, म्हटलं पाहिजेच, नो डाऊट. पण एक लक्षात घ्या, म्हणजे असं म्हटल्या कारणाने तुम्ही त्या माणसांचा विचार नाही शिकत आहात ना, तुम्ही फक्त मूर्ती पूजा करत आहात. मी आहे ना सम्यक कॉलेज आहे नांदिवलीचं, तिथे गेलो आणि मी पुस्तकांचा स्टॉल लावला होता संघटनेने. तिथे ना एक शिवमुद्रा आहे ना, शिवमुद्रा प्रतिभा चंद्रप्रमाणे तुमचं राज्य वाढत जावं वगैरे, ती त्याने घातली होती. आणि म्हणजे आपल्या मावळ्यांसारखा टिक्का वगैरे लावला होता, माळी वगैरे घातली होती. मग मी त्याला विचारलं, म्हणजे माझी क्युरियोसिटी असते, म्हणजे मी मुद्दाम बोट ठेवतो या गोष्टींवरती. माझी इच्छा चांगली असते की तुम्ही त्या माणसांचा विचार असावा, कारण तुम्ही मूर्ती पूजा केली ना याचा फायदा ते राजकारणी उचलतात. हे माझं दुःख आहे की तुम्ही त्या विचार नाही समजून घेत. आता शिवाजी महाराज, मी म्हटलं मग तू शिवाजी कोण होता आमच्या जवळ आहे? तो म्हणतो असं कसं तुम्ही शिवाजी कोण होता म्हणता? म्हटलं अरे मी असं म्हणत नाही. म्हटलं त्या पुस्तकाचं नाव आहे शिवाजी कोण होता. म्हणजे याच्यावर मोठं राजकारण घडलं. आता सांगतो तुम्हाला, शिवाजी कोण होता पुस्तक आहे म्हटलं. आणि म्हटलं मी तुझ्यासाठी खास सांगतोय. म्हटलं मला वाटलं तू एवढं शिवाजी महाराजांना मानतो, म्हणजे भारतात सगळ्यात जास्त विकलं गेलं शिवचरित्र आहे ते शिवाजी कोण होता, आणि वाचलं नाहीये. आणि तू शिवमुद्रा घालतोय आणि शिवाजी महाराजांबद्दल मला सांगतोय. म्हटलं अरे शिवाजी महाराजांचे विचार काय होते? म्हणजे लढाया बिडाया तर आहेतच, पण विचार काय होते? विचारांमुळे लढाया केल्या ना त्यांनी. हे त्याच्यात लिहिलेलं सगळ्यात जास्त कन्नड मध्ये ट्रान्सलेट झालेलं, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, तामिळमध्ये, मल्याळीमध्ये, एवढ्या भाषेत ट्रान्सलेट झालेलं पुस्तक शिवाजी कोण होतं. एवढंच आहे, जास्त आणि सोप्या शब्द. ते वाचलं नाहीये, पण शिवाजी महाराजांबद्दल हा आक्षेप असतो. माझं दुःख आहे. आणि ह्याचाच परिणाम, ह्याचाच तर फायदा घेतला ना इथल्या राईट विंगने. शिवाजी महाराज म्हणजे हिंदूंचं दैवत, मुसलमानांचा विरोधक. कारण वाचलंच नाही आमच्या जनतेने, आमच्या महाराष्ट्राने जनतेने वाचलंच नाही. शिवाजी महाराज या सगळ्यांच्या पलीकडेचे होते. त्यांना धर्म, जात या सगळ्यांचं नव्हतं. या सगळ्यांना त्यांनी छेद दिला. इथल्या सावकारशाहीला उखाडलं त्यांनी.
नमस्कार, मी स्वप्नील जाधव तुमचं सहर्ष स्वागत करतो युथ युनिव्हर्सल मनोरंजन या पॉडकास्ट चॅनलमध्ये. तर आजचे आपले पाहुणे आहेत कॉम्रेड अक्षय. यांच्याबद्दल जाणून घ्यायचं झालं तर हे AIRSO या संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर युवकांसाठी आणि कामगारांसाठी जे त्यांचं काम आहे हे त्यांच्याकडनं अधिकाधिक त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया आणि त्यांचं आपण स्वागत करूया. तर कॉम्रेड अक्षय, सगळ्यात पहिले तर माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की कॉम्रेड या शब्दाचा अर्थ काय आहे? युथला माहिती आहे की कॉम्रेड शब्द काय, पण त्याचं काम काय, त्यांचे कर्तव्य काय, ते कुणाला लागू होतं कॉम्रेड हा शब्द, हे मला जरा सांग. कॉम्रेड मी म्हटल्याप्रमाणे की कॉम्रेड हे दोन स्तरावरती आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. एक आहे भारताच्या स्तरावरती आणि एक जागतिक पातळीवरती. खऱ्या अर्थी इंग्रजी शब्द कॉम्रेड म्हणजे साथीदार, सोबती, तुमच्या सुखात दुःखात तुमच्याबरोबर उभा राहणार. आणि एकंदरीत हे कम्युनिस्ट चळवळीत जास्त प्रचलित झालं कारण कामगारांच्या सोबत उभा राहणारा, त्यांच्याबरोबर लढा देणारा, संघर्ष करणारा म्हणजे कॉम्रेड हे असं प्रचलित आहे. पण शब्दाचा अर्थ सोपा आहे की सोबती वगैरे. भारतात जेव्हा येतो भारतात आपण बघायला गेलो की कम्युनिस्ट चळवळ जी राहिली आहे स्वातंत्र्यपूर्वीपासून, म्हणजे कम्युनिस्ट चळवळीत आपल्याला माहिती आहे मोठमोठे अशफाकुल्ला खान झाले, चंद्रशेखर आझाद झाले, भगतसिंग झाले, हे सगळे कम्युनिस्ट मुवमेंटचे, डांगे झाले, हे सगळे कम्युनिस्ट मुवमेंटचं जे स्वातंत्र्यपूर्वी लढत होते स्वातंत्र्य नंतरही तुम्ही बघता की गौरवशाली लढा राहिलेला आहे. तर त्या चळवळीला किंवा कम्युनिस्ट म्हणून कोण कार्यरत असेल तर ते एकमेकांना कॉम्रेड म्हणतात आपले, म्हणजे सोबती. तर कॉम्रेडचा अर्थ भारताच्या स्तरावरती हा घेतला जातो साधारणतः लोकांकडे. कॉम्रेडचा एवढाच अर्थ आहे. होय. पण लोकांना असं म्हणजे कॉम्रेडचा अर्थ लोकांच्या दृष्टिकोनात असं समजलं की क्रांतिकारी. ते चुकीचं नाहीये माझं म्हणणं. कॉम्रेड म्हणजे क्रांतिकारी, कारण कम्युनिस्ट चळवळ मुळात कम्युनिस्ट चळवळ काय आहे किंवा कम्युनिस्ट चळवळ म्हणजे तुम्हाला कम्युनिस्ट चळवळ माहीत करून घ्यायची असेल तर तुम्हाला मार्क्स माहीत करून घेतलं पाहिजे, तुम्हाला एंगल्स माहीत करून घेतलं, तुम्हाला लेनिन माहीत करून घेतलं पाहिजे. आता हे मार्क्स, एंगल्स आणि लेनिन आणि क्रांतिकारी यांचा काय संबंध बघायला गेलो तर मार्क्स म्हणतो की जग बदलत असतं, जग पुढे जात असतं, क्रांती होत राहते, पुढे जात असतं. म्हणजे गुलामगिरीतून लोकांनी क्रांती केली आणि एक काहीतरी अधिकार प्राप्त केले, जमिनी प्राप्त केल्या आणि मग ते सावकार पद्धती आली, सावकार पद्धतीला गाडून राजेशाही पद्धतीला गाडून आपण बघतो भांडवलशाही, म्हणजे जिकडे कारखानदार वगैरे आले तिथे कारखान्यात काम करायला लागली लोक. तर आता हे कारखानदार म्हणजे भांडवलशाही, म्हणजे भांडवलदार म्हणजेच साधारणतः भारताच्या स्तरावर म्हणायला गेलो तर अंबानी, अडाणी आपण म्हणत असतो जेव्हा श्रीमंतांचे उदाहरण घेतलं. तर मार्क्सचं म्हणणं आहे की शेवटी जाऊन ह्या सगळ्यांचे राज्य जातील आणि कामगार म्हणजे जो सामान्य जनता आहे तीच तर खऱ्या अर्थी मोठ्या संख्येने जनता आहे. श्रीमंत लोक 1% आहे पण त्यांच्या हातात सगळी सत्ता आहे. तर मार्क्स म्हणतो की हा जो कामगार वर्ग आहे, ज्या दिवशी त्याला कळेल की आम्ही एकच आहोत आणि आमच्यावर अन्याय करण्यात फक्त 1% लोक आहेत, तर हे सगळं बदलेल आणि लोक क्रांती करतील. म्हणजे क्रांती म्हणजे काय, फ्रेंच रिव्होल्युशन जसं बघितलं की राजाला अक्षरशः कापलं गेलं लुईला लोकांनी, बरोबर. तुम्ही चीनमध्ये बघाल क्रांती झाली, रशियामध्ये बघाल तुम्ही झारला मारलं आणि क्रांती झाली. तर ही क्रांती इथली लोक करतील कोणाविरोधात, जे आता त्यांच्यावर राज्य करतायत किंवा त्यांचं राज्य नाही आणून देत. तर म्हणून कम्युनिस्ट म्हटल्याच्या नंतर कम्युनिस्टांचं ध्येय तेच असतं की क्रांतीला पुढे घेऊन जाणं, आणि म्हणून कम्युनिस्ट म्हटलं की क्रांतिकारी आणि म्हणून कॉम्रेड म्हटलं की क्रांतिकारी असा संबंध जोडला जातो. कम्युनिस्ट शब्दाचा अर्थ काय? कम्युनिस्ट शब्दाचं म्हणजे जो मार्क्सिझमला फॉलो करतो, मार्क्सचं म्हणणं जे आहे ते अगदी अधोलिखित नाही. म्हणजे मार्क्स म्हणजे आमच्यासाठी देव नाही, मार्क्सने लिहिलं मार्क्सिझम म्हणजे आमच्यासाठी पुराण नाही. ठीक आहे, मार्क्स स्वतः म्हणाला की तुमच्या देशात जशी स्थिती असेल तसं तुम्ही मार्क्सिझम अप्लाय करा. मी म्हटलं ते अंतिम वाक्य नाही. तर एवढंच कम्युनिस्ट तोच अर्थ आहे. आता सध्या तुम्ही AIRSO जी संघटना आहे त्याचे तुम्ही सेक्रेटरी आहात. मी आता अध्यक्ष आहात. कशी वाटचाल होती ती? AIRSO म्हणजे काय? मुळात AIRSO जे आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. नक्कीच. AIRSO ही एक विद्यार्थी संघटना आहे, ऑल इंडिया रिव्होल्युशनरी स्टुडंट ऑर्गनायझेशन, अखिल भारतीय क्रांतिकारी विद्यार्थी संघटना. AIRSO चा बॅकग्राऊंड बघायला गेलो की वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना आहेतच. जसं तुम्हाला माहित आहे की भारतात सगळ्यात पहिली विद्यार्थी संघटना AISF, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन.
त्याच्यानंतर वेगवेगळ्या SFI वगैरे या सगळ्या विद्यार्थी संघटना आल्यात, ABVP वगैरे राईट विंगची, तर सगळ्या संघटना आहेत. तर अशा संघटना असताना पण आम्हाला ARSO स्थापित करावीशी वाटली. हे का वाटलं? कारण कम्युनिस्टांमध्ये पण तुम्ही बघायला गेलात तर वेगवेगळ्या फाटाफूट आहेत, वेगवेगळे आहेत, CPI, CPM, तसंच एक ML रेड स्टार म्हणजे नक्षलबारी, जे नक्षलवादी म्हणतात, पण खऱ्या अर्थी ते नक्षलबारी आंदोलन होतं एक. त्याच्यातून जे पुढे आले त्यांना नक्षलवादी असं म्हटलं गेलं. ते वेगवेगळ्या मार्गाने गेले नक्षलवादी. तर अशा वेगवेगळ्या संघटना राहिल्या कम्युनिस्टांच्या, पण त्याने प्रत्येकाने आपापली एक विद्यार्थी संघटना सुरू केली. तर ह्या विद्यार्थी संघटना सुरू असतानाच ज्यांची राज्य आली ते कम्युनिस्ट असताना पण राईट विंग म्हणतं किंवा जे आता चालू प्रचलित पॉलिसीज आहेत तेच पुढे करायला लागले. म्हणजे एका ठिकाणी कम्युनिस्ट म्हणजे तुम्ही शिक्षणाच्या प्रायव्हेटायझेशनला विरोध करायचा, पण जिथे राज्यात आले तिथे मग तिकडेच प्रायव्हेटायझेशन करायचं आणि त्या पॉलिसीजला सपोर्ट करायचं. त्यांच्या विद्यार्थी संघटना पण तेच. अशा अवस्थेत आम्हाला वाटलं की कुठेतरी खऱ्या अर्थी लेफ्ट विंगच्या स्टुडंट्स ऑर्गनायझेशनची कमतरता आहे, जी खऱ्या अर्थी लोकांची बाजू मांडू शकते. मग असा प्रयत्न आम्ही केला. 2010 साली मला वाटतं वेगवेगळे जे CPI-ML चे जे ग्रुप आहेत, कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट लेनिनिस्टचे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने काम करत, त्यांना एकत्र करून आम्ही ठरवलं की विद्यार्थी संघटना ज्या त्यांच्या ओळखीतले विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थी संघटना आहेत त्यांना एकत्र केलं पाहिजे राष्ट्रीय स्तरावरती, अखिल भारतीय स्तरावरती एकत्र करून त्यांची एक विद्यार्थी संघटनेची मूठ बांधली पाहिजे, जी विद्यार्थ्यांचा लढा पुढे घेऊन जाईल. तर अशा प्रकारे ARSO ची संघटना सुरू झाली. ARSO विद्यार्थी संघटना जी आहे ती एक भगतसिंगांनी जे स्वप्न पाहिलं की असं भारत निर्माण करायचं जिकडं श्रीमंत गरीब हा भेद नसेल, महिला पुरुषांमध्ये भेद नसेल, धर्माधर्मात भेद नसेल, त्यांची भांडणं नसतील, असं एक स्वप्न जे भगतसिंगांचं आणि अशा क्रांतिकारकांचं राहिलेलं आहे, ते स्वप्न साकार करण्याचं एक ध्येय पुढे ठेवून ARSO आता काम करते. ARSO फक्त विद्यार्थ्यांसाठी काम करते का? असं नाहीये. ARSO विद्यार्थ्यांसाठी काम करतेच, हा प्राथमिक अजेंडा आहेच. पण विद्यार्थी म्हटलं, विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी नसतो ना, विद्यार्थ्याचं घर असतं. विद्यार्थ्याच्या घरात जे पालक असतात, तो कधी शेतकरी असतो, कधी कामगार असतो, आणि जर त्यांच्या जीवनात प्रॉब्लेम्स आले, त्यांच्या जीवनात अडचणी आल्या, तर ते नक्कीच विद्यार्थ्याच्या जीवनावर सुद्धा परिणाम करतात. म्हणजे जर कामगारांना तुम्ही पगार कपात केली तर विद्यार्थ्यांची फीसचा प्रश्न तयार होईल. शेतकऱ्यांना जर दुष्काळ पडला तर विद्यार्थ्यांच्या फीसचा प्रश्न तयार होईल. म्हणून फक्त विद्यार्थी नाही, विद्यार्थी आमचं टार्गेट आहे, पण त्याचबरोबर हे जी सामाजिक लढे आहेत, वेगवेगळे सामाजिक लढे, म्हणजे आता जसं ताप्त प्रकरण आहे बलात्कारचं, बरोबर, या सगळ्यांचा विद्यार्थी जीवनावर परिणाम होतो. तर या सगळ्या विषयांमध्ये पण हात टाकणं हा सुद्धा आमचा एक अजेंडा आहेच. तुम्ही जसं बोललात की शहीद भगतसिंगच्या जे कार्य होते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही चालण्याचा प्रयत्न करताय किंवा त्यांच्या विचारधारणेनुसार तुम्ही चालायचा प्रयत्न करताय, पण त्यांचा जी विचारधारणा आहे ती कितपत अंमलात आणता तुम्ही? कसं आहे की आता भगतसिंगाने जे म्हटलं, बरोबर की नाही, त्यानुसार आम्ही चालण्याचा प्रयत्न तर करतो. अंमलात आणणं म्हणजे आम्ही आता त्यांच्या वाटेवर चालतोय की नाही, पहिला प्रश्न असा आहे. जर अंमलात आणणं म्हणजे भगतसिंगला मूर्ती म्हणून पूजणं आमच्यासाठी सोपं होतं. म्हणजे असं आहे ना आपल्या इथे भक्त एक संप्रदाय आहे, म्हणजे भक्ती संप्रदाय नाही, भक्ती संप्रदायाचा एक चांगला इतिहास राहिला. आता इथे आपल्या इथे भक्त आहेत काही, म्हणजे वेगवेगळ्या पक्षांचे, म्हणजे आता टिपिकल बीजेपीचे भक्त म्हणून म्हटलं जातं, पण सगळ्याच पक्षाचे असो, इव्हन महामानवांचे सुद्धा असो, महामानवांचे सुद्धा हे भक्त असतात. तर भगतसिंगला आम्ही एक आयडल म्हणून फक्त मूर्तीपूजन नाही करत, तर त्या माणसाचे विचार काय, मला वाटतं मूर्तीपूजा करण्यापेक्षा ना, म्हणजे महामानवांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन नाचलेलं बरं, मला असं वाटतं. आणि ते युवकांनी शिकलं पाहिजे आज आपल्या. फक्त ह्यांना तुम्ही असं का म्हटलं वगैरे चालत. तर भगतसिंग जे म्हणतात की धर्मभेद मानायचा नाही, मग जिकडं काही धार्मिक घटना घडल्या, दंगली घडल्या वगैरे, तर त्यांच्या विरोधात बोलणं, त्यांचा आवाज उचलणं. म्हणजे भगतसिंग जसे म्हणाले की इथे स्वातंत्र्यानंतर पण इथे खऱ्या अर्थी लोकांचं राज्य नाही येणार, तो श्रीमंतांचं राज्य असेल. हे भगतसिंग 1930 साली बोलून गेले. 1930, आणखी तुम्हाला 17 वर्ष बाकी होती स्वातंत्र्य मिळायला, पण ते म्हणाले काँग्रेसच्या मार्गाने चाललं की हेच होणार आहे, की श्रीमंतांचं राज्य. आजही आपण सहज बोलता म्हणतो ना, पैशावाल्यांसाठी वेगळा कायदा आहे, गरिबांसाठी वेगळा कायदा.
हे त्याचंच द्योतक आहे. तुम्हालाही कळतं श्रीमंतांचं आणि आपलं जीवन काय आहे. तर भगतसिंगांनी हे म्हटलं की जिथे जिथे श्रीमंत अन्याय करतात तिथे आवाज उठवलं पाहिजे आणि लोकांचं राज्य आणण्यासाठी, म्हणजे शेतकऱ्यांचं राज्य, कामगारांचं राज्य आणण्यासाठी मदत करणं. तर त्या दृष्टीने हे लढे जिथे काय सुरू असतात तिथे आम्ही जातो. म्हणजे शेतकरी आंदोलन जे आपलं आत्ताच कोविडमध्ये जे झालं मोठं, तीन कायद्यांच्या विरोधात, तर त्याच्या विरोधात आम्ही गेलो होतो, आम्ही विद्यार्थी सगळे. मग कामगारांचे कुठे आंदोलनं असतील, काही 3 कोड आले तर 4 कोड आले, त्याच्या विरोधात काय असेल तर त्याच्या विरोधात आम्ही सामील होतो. तर भगतसिंग जे जे म्हणाले त्या विचारांवरती पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो, त्या मार्गाने जात. ARSOचं ब्रीद वाक्य काय? ARSOचं ब्रीद वाक्य आहे समान शिक्षा, मोफत शिक्षा आणि संघर्ष करा. पण ह्याच्यामध्ये असं म्हटलं जातं लाल सलाम. लाल सलामचा अर्थ काय? कुणाला म्हटलं जातं? लाल सलाम सोपा अर्थ आहे. लाल सलाम म्हणजे लाल झेंडा आहे, जो कामगारांच्या संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे. भारतात तुम्ही जिथेही बघाल कामगारांच्या ज्या संघटना आहेत त्या कामगारांच्या संघटना, म्हणजे कामगार भारतात 99% आहेत. म्हणजे भारत हा कामगार आहे, शेतकरी आणि कामगारांनी बनलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना सोडलं तर कामगार बघायला गेलं तर म्हणजे अगदी टाय लावून ऑफिसला जाणारा सुद्धा कामगारच येतो जर कोणाच्या हाताखाली काम करतो. तो स्वतःला कामगार नाही समजत, ती वेगळी. पण या कामगारांचा जो लढा राहिलाय, कामगारांचा जो संघर्ष राहिला, इव्हन संघर्षाचा जो झेंडा आहे, संघर्षाचा जो रंग आहे तो लाल रंग आहे. संघर्षाचा रंग म्हणजे लाल रंग, आणि म्हणून तो लाल सलाम किंवा लाल असं म्हटलं जातं. त्याचा इतिहास फार जुना आहे. म्हणजे शिकागोमध्ये जेव्हा कामगार 8 तास काम हवं, 8 तास आराम हवा आणि 8 तास नोकरी, हे इतकं सहज मिळालेलं नाही. आजच्या लोकांना माहित नाही की एक कम्युनिस्ट किंवा क्रांतिकारी चळवळीचा काय इतिहास राहिला, जे आज आपण उपभोगतोय, जे आनंद घेतोय. म्हणजे 8 तास काम, हे 8 तास काम सुद्धा या लढ्याचा परिणाम आहे. शिकागोमध्ये जेव्हा या मागणीला घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू होतं तेव्हा त्यांच्यावरती फायरिंग करण्यात आली, गोळ्या चालवण्यात आल्या, अनेक लोक मेले, अनेक कामगार जे या मागणीसाठी. म्हणजे काय मागणी आहे? साधी सोपी मागणी आहे. 8 तास काम, 8 तास आराम आणि 8 तास झोप. बरोबर. या साध्या सोप्या मागणीसाठी मालकांनी गोळ्या चालव. मालक म्हणजे मालकांच्या हातात सगळ्या सत्ता असते, त्यांनी गोळ्या चालव. अशा वेळेस एका कामगाराने आपल्या सोबत जो साथीदार होता त्याचा रक्ताने माखलेला शर्ट तो काढला, एका दांडक्याला लावला, एका काठीला लावला आणि तो उभा केला. आणि तेव्हापासून तो संघर्षाचा झेंडा किंवा संघर्षाचा रंग म्हणजे लाल रंग असा आहे. आणि तो पूर्ण म्हणजे देशभरात तुम्ही असं कोणताच देश नाही जिथे कम्युनिस्ट पार्टी नाही, मला वाटतं. प्रत्येक, कारण कामगारांची पार्टी, कामगारांचं राज्य सगळ्यांना वाटतं, प्रत्येक देशात असणाऱ्या लोकांना. तर त्याचा रंग, या संघर्षाचा रंग म्हणजे लाल रंग, आणि म्हणून आम्ही लाल सलाम. ह्या लाल सलामसाठी ज्यांनी अंगावरती गोळ्या घेतल्या, झेलल्या, पण आपल्या भारतामध्ये त्यांना काही करावं लागलं नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर त्यांना सगळंच असं उपलब्ध करून दिलेलं आहे. 8 तास काम, आता ते 8 तासाचे 12 तास झालेले, पण कोणीही कुठल्याही पद्धतीचा आवाज उचलत नाही. पण यासाठी ARSO काही करण्याच्या मार्गावरती आहे का? नक्की. आणि इतकं सोपं नाही. भारतात जेव्हा आपण म्हणतो की सगळं सहजगत्या मिळालेलं नाही. म्हणजे भारतात सुद्धा म्हणजे ह्याची दहशत होती ना, इथल्या सत्ताधाऱ्यांना पण दहशत होती. इथल्या सत्ताधाऱ्यांना दहशत होती, एक वारं वाहत होतं जगात. 3/3 जग हे कम्युनिस्टांच्या हातात आलं होतं. रशिया वगैरे, सोव्हिएत युनियन वगैरे, हे सगळं बघायला गेलो. आणि अमेरिकेला त्याची धाडसी होती की एक भीती होती की अमेरिका जे श्रीमंतांचं राज्य किंवा भांडवलशाहीचं राज्य एक प्रस्थापित करू इच्छित होतं, आणि एका बाजूला सोव्हिएत युनियन. तर ही धास्ती होती, आणि या धास्तीचा परिणाम आपल्याला दिसतो. म्हणजे रशियन क्रांतीनंतर तुम्ही बघा, रशियन क्रांती जरी ती आपण म्हणतो की नंतर येता येता सोव्हिएत युनियन फुटलं वगैरे, त्याचा इतिहास वेगळा, पण रशियन क्रांतीने जगाला खूप काय दिलं. म्हणजे रशियन क्रांतीने तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यात पहिले महिलांना वोट करण्याचा अधिकार कोणी दिलं नव्हतं. सगळ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार रशियन क्रांतीने दिला. म्हणजे जे सत्ताधारी देऊ इच्छित नव्हते, जे गोळ्या चालवत होते, ते रशियाने प्रस्थापित करून कामगारांचं राज्य दाखवलं, हे आम्ही देऊ शकतो, तुम्ही काय नाटकी करता, आम्ही देऊ शकतो आणि सहज उपलब्ध होऊ शकतो. आणि ही माग सगळ्या ठिकाणी, ही डिमांड सगळ्या ठिकाणी उठायला लागली. आणि म्हणून मग कल्याणकारी राज्य ही कन्सेप्ट आहे. कल्याणकारी काय?
अमेरिकेत केन्सने सांगितलं असंच तुम्ही सोडू शकत नाही, लोकांच्या हातात काम द्या, लोकांना पाहिजे त्या सुविधा द्या, कल्याणकारी म्हणजे बस, ट्रान्सपोर्ट वगैरे, हेल्थ, हे सगळं प्रोव्हाइड करण्याचं काम गव्हर्नमेंटचं आहे. नाहीतर लोक असंतोषित होऊन रशियाच्या मार्गावर जातील, सोव्हिएत युनियनच्या मार्गावर क्रांती करतील. इथे पैशावाल्यांना जे मिळत आहेत, पैशावाले सगळेच ठेवू नाही शकत, थोडा तरी पैसा लोकांसाठी द्या असं जेव्हा सांगितलं त्यावेळेस कल्याणकारी राज्याची एक कन्सेप्ट आली आणि त्याचाच परिणाम तुम्हाला भारतावर दिसतो. ठीक आहे, इतकं सोपं नाहीये. भारतात पण इथे संघर्ष राहिलाय. म्हणजे लोखंडेंनी जेव्हा कामगार युनियन सुरू केली इथे, त्याच्यानंतर पण तुम्ही बघतात की इकडे बोनससाठी लढाई झालेली आहे, बोनस मिळत नाही. डांगेंचं एक मोठं भाषण आहे, डांगे बोनसवरती भाषण देत असताना की बोनस देत नव्हते मला, तर डांगेंनी सांगितलं की दिवाळीचे दिवस होते, डांगे म्हणतात बाहेर उभे आहेत आणि भाषण करतात बॅलन्स शीट वगैरे वाचून, डांगे की मालकांना दिवाळी आहे, कामगारांना दिवाळी नाही का? मालक गोड गोड खातील, कामगारांनी गोड गोड बनवू नये का? तर हा लढा राहिलाय. तर ह्या लढ्यानंतरच बोनस, 8 तास कामाचा, इथे कामगार कायदे वगैरे इतकं सहज गतीने आले. म्हणजे मी सांगतो, आपण सहज म्हणून जातो इथे काही नाही करावं लागलं, असं नाहीये. म्हणजे बाळ रडल्याशिवाय आई दूध पाजते का? मग इथले कायदे पण इतकं सहज आले असतील असं वाटतं का? इथे पण इतिहास राहिला, इथे पण लढ्यांचा इतिहास राहिला. तेव्हा जाऊन इथल्या मालक वर्गाने त्याची धास्ती घेऊन हे सगळं करायला भाग पडले, नाहीतर केलं नसतं. म्हणजे ARS म्हणजे आता तुमची जी संघटना आहे फक्त आणि फक्त शहीद भगतसिंगलाच मानते का? शहीद भगतसिंग आणि जे काही आदर्श राहिले, म्हणजे आपल्या भारताच्या भूमीवरती घ्यायला गेलो आपण तर शहीद भगतसिंग आहेत, चंद्रशेखर आझाद आहेत, आपले शिवाजी महाराज आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, सावित्रीबाई आहेत, महात्मा फुले आहेत, शाहू महाराज आहेत, हे अनेक म्हणजे जे एक प्रगतिशील किंवा पुढचा विचार ठेवून, म्हणजे लोकांचा विचार ठेवून ज्यांनी राज्य केलेलं आहे त्यांना आम्ही आमचा आदर्श म्हणतो. म्हणजे रयतेचा राजा जेव्हा आपण म्हणतो, शिवाजी महाराजांनी रयतेचा राजा म्हणतो, रयतेचा राजा म्हणजे कोण, असं साधा सोपा प्रश्न असतो, बहुतेकांना माहित. म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल पण खूप काही बोलण्यासारखं आहे आणि शिवाजी महाराजांबद्दल आपल्या इथे असणारा एक भक्त संप्रदाय वेगळा आहे. ठीक आहे, म्हणजे गोविंद पानसरे जेव्हा त्यांनी पुस्तक लिहिलं की शिवाजी कोण होता, तर त्यांनी विचारलं असंच की विचारायचे ते प्रत्येकाने, इथे असणाऱ्या प्रत्येकाला शिवाजी महाराज कोण माहित आहेत का? तर सगळ्यांचे हात वर यायचे. मग ते विचारायचे शिवाजी महाराजांबद्दल किती जणांना त्यांच्या युद्ध आणि विचार माहित आहेत, तर थोडे हात कमी व्हायचे. मग ते विचारायचे की शिवाजी महाराजांनी लिहिलेली म्हणजे शिवाजी महाराजांवरची असणारी पुस्तकं किती जणांनी वाचली, तर त्यापेक्षा कमी हात आहे. म्हणजे मी सुरुवातीला जे म्हटलं ना, महामानवांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन नाचा. तर हे विचार, शिवाजी महाराजांचे विचार, रयतेचा राजा, रयत म्हणजे काय, सोपा शब्द, कष्ट करून खाणारी जनता, म्हणजे आपण ज्यांना कष्टकरी आणि कामगार म्हणतो, हे म्हणजे रयत. रयतेचा राजा, या लोकांचा राजा. शिवाजी महाराजांचे तुम्ही आदेश बघाल ते तसेच आहेत की रयतेच्या म्हणजे पिकाच्या देठाला पण हात नाही लागता पाहिजे, म्हणून किती विचार करणारा लोकांचा माणूस. म्हणजे ज्या लोकांनी लोकांचं राज्य, लोकांच्या विचाराने विचार केला आहे आणि राज्य चालवलं किंवा कामं केली आहेत, त्या सगळ्यांना आम्ही आमचा आयडल म्हणतो. म्हणजे भगतसिंग झालं, शिवाजी महाराज झाले, बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं योगदान आहे इथल्या जाती संघर्ष, म्हणजे जो जातीची लागलेली कीड आहे त्याला एक मोठा सेटबॅक देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं, जे तेव्हा कम्युनिस्टांनी पण नाही ओळखलं. आम्ही हे पण म्हणजे मी म्हणतो की टीका केली पाहिजे, आत्मटीका, कम्युनिस्टांनी नाही ओळखलं ते बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलं. ऐकायला आवडेल आम्हाला. हा, ते जनतेला पण आवडेल, नक्कीच बघणाऱ्या प्रेक्षकांना खोलून सांगा जे असेल ते. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कम्युनिस्ट चळवळ इथली राहिली. सुरुवातीला जेव्हा बाबासाहेब आंबेडकर इथे आले, आपण बघतो की 1930 पर्यंत कम्युनिस्ट आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र काम करत. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही आता लाल सलाम म्हटलं ना, जे पहिलं संघटना सुरू केली, पहिलं पक्ष स्थापन केलं बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या संघटनेचं तुम्ही बघाल तर झेंडा सुद्धा लाल होता आणि बाबासाहेब आंबेडकर कम्युनिस्टांवर काम करायला तयार होते. आता होते कुठं संघर्षाची ठिणगी पडते कुठे? मुंबई मिलमध्ये एक प्रश्न आहे. मुंबई मिलमध्ये स्ट्राईक होते त्यावेळेस सगळेच कामगार स्ट्राईक वरती आहेत आणि तिथे प्रमोशन्सला घेऊन पण प्रश्न होता. जे दलित वर्गातली लोक होती
तर त्यांचं प्रमोशनसाठी पण भांडायचं होतं, त्यांच्यासाठी पण भांडायचं होतं. पण तेव्हा आपल्याकडे अनटचेबिलिटी होते, दलित एकमेकांना स्पर्श करू शकत नाही. मग मिलमध्ये धागा तुटतो ना, धागा तुटताना थ्रेड असतं, ते काय करतो आपण, आपली लाळ असते किंवा सलायवा असतो, त्याच्याने असं एक करतो आपण. जनरली आजही आपण प्रॅक्टिस करतो. तर ती प्रॅक्टिस चालायची आणि त्या डिपार्टमेंटला प्रमोशन झालं पाहिजे किंवा तिथे आम्ही असलो पाहिजे, असं एक मागणी होती, जे कामगारांमधलं दलित सेक्शन. अशी मागणी ही काय रास होती ना, तुम्ही अनटचेबिलिटीच्या विरोधात लढतायत, म्हणजे कम्युनिस्ट म्हणून तर तुम्ही त्याकडे पाहिजे. कम्युनिस्टांनी काय भूमिका घेतली त्यावेळेस, जी ऐतिहासिक चूक मानली जाते आणि ती आहे पण ऐतिहासिक चूक. कम्युनिस्टांनी काय सांगितलं, कम्युनिस्टांनी सांगितलं नाही असं झालं तर कामगार युनिटी तुटेल. कारण जे बाकीचे कामगार आहेत ते म्हणतात नाही ह्यांना तिथे नको, कारण अनटचेबिलिटी प्रॅक्टिस आहे, आम्हाला त्रास होईल. कामगार युनिटी तुटेल म्हणून कम्युनिस्टांनी तो संघर्ष त्यांना बाजूला केला आणि त्यांची मागणी ग्राह्य धरली. तिथून बाबासाहेबांना कळालं की त्यांनी त्यावेळेस केलेलं एक स्टेटमेंट आहे, फार प्रसिद्ध आहे ते आणि चुकीचं नाही, की कम्युनिस्ट आर ब्राह्मीण बॉयज. म्हणजे कम्युनिस्ट किती म्हणाला सोशल चेंज वगैरे वगैरे, पण ते शेवटी आतून ब्राह्मण आहेत आणि ते ब्राह्मणिझम त्यांच्यातून जात नाही. तर हे मोठं वाक्य आहे बाबासाहेबांचं. आणि तेव्हापासून आपण बघतो की असं नाहीये की आता तसं नाही झालं, आता खूप काही बदल आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे मी पण ज्या पक्षातून किंवा संघटनेतून येतो, त्या संघटनेने पण आता ही सगळी मान्य केली आहे चूक, की ही चूक होती आणि त्या दृष्टीने जाती संघर्षाचा लढा पुढे कसा घेऊन जायचं हे सगळं आता आम्ही करतोय. म्हणजे हे सगळे ऐतिहासिक चूक आहेत. चुका मान्य केल्याशिवाय माणूस पुढे जात. बरोबर. क्रिटिसिझम आणि सेल्फ क्रिटिसिझम दोन्ही असले पाहिजे. नाहीतर तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही बरोबर आहात हे म्हटलं की तुम्ही संपलं. एक काय म्हणतात ते, तुम्ही स्टॅग्नंट होऊन जाता, तुम्ही पुढे जाऊ शकता. तर ही चूक मान्य केली हवी. आणि हे भारतीय क्रांतीच्या संघर्षासाठी माझं म्हणणं की भारतीय लोकांचं राज्य यावं यासाठी जाती अंताची लढाई पण महत्वाची आहे. जितकं तुम्ही गरीब श्रीमंतांची दरी कमी करायची, पण गरिबांमध्ये जर जाती वर्ण भेदभाव असतील तर त्यांची युनिटी झाल्याशिवाय तुम्ही त्या धोकाधडी किंवा त्या प्लॅनला कसं तुम्ही टॅकल करू शकता. म्हणून ही युनिटी सुद्धा महत्वाची आहे. यासाठी तुमची संघटना काय करते? जातीमध्ये जो भेदभाव आहे तो दूर करण्यासाठी तुमची संघटना काय करते? बघा, आता वेगवेगळे मार्ग आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की एक जाती अंतर्गत विवाह आहे ना, तर त्याला वाव देणं, जाती अंतर्गत विवाहाला वाव देणं, किंवा मग आजच्या घडीला घेऊन काय असलं पाहिजे. आता बहुतेक वेळा आरक्षण या मुद्द्यावरती मला वाटतं की आपल्यामध्ये पण खूप जण बसलेले असतील ना, त्यांचं सुद्धा आरक्षणावरती खूप गैरसमज आणि खूप मतभेद असतील. म्हणजे प्रत्येक ज्या वर्गातून येतो त्या वर्गात खूप मतभेद असतात. आरक्षणला ARSOची क्लिअर कट भूमिका आहे, आरक्षण हे काही आर्थिकरित्या उन्नत होण्याचा मार्ग नाहीये, तर ते एक सामाजिक रिप्रेझेंटेशन म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्व असण्याचा मार्ग आहे, जे बाबासाहेबांनी पण सांगितलं होतं. 5000 वर्ष ज्यांना लिहिण्या वाचण्याचा अधिकार नाही, ज्यांना तुम्ही दाराच्या बाहेर उभं ठेवलं, जे गाव कुसाच्या बाहेर ज्यांची वस्ती बसवली, 5000 वर्ष तुम्ही त्यांना लोकांवर तुमच्यात घेतलं नाही. मग त्यांना मुख्य धाऱ्यात येण्यासाठी जी गरज आहे ते आरक्षण आहे आणि ते असलं पाहिजे, यात काही डाऊट नाही. माझं म्हणणं की बहुतेक जण या गोष्टीला नाराज होतात. मध्यमवर्गीय जो आहे, ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही किंवा काय, हे नाराज होतात आणि समजून घेतलं पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही विरोध करताय म्हणून तुम्ही मूर्ख आहात वगैरे असं म्हटलं नाही पाहिजे. तर सोपी गोष्ट आहे. मला वाटतं की जेव्हा आरक्षणाचा प्रश्न येतो तर 2 गोष्टींवर मुख्य येतं या मध्यम वर्गांचा असंतोष. एक आहे शिक्षणाला घेऊन, की मला पर्सेंटेज जास्त होते पण मला सीट मिळाली नाही, याला पर्सेंटेज कमी होते तरी सीट मिळाली. हा एक आहे. ह्या आरक्षणाच्या गोष्टीला घेऊन वाद येतो. आणि नोकरीमध्ये पण तेच, की सरकारी नोकरीमध्ये मला चांगले मार्क्स होते तरी मिळाले. आता प्रश्न काय बघा, साधा सोपा प्रश्न आहे. मला वाटतं प्रत्येक म्हणजे जो इथे बसलेला आणि जे बघणार आहेत त्यांनी पण विचार करा की किती सोपा विषय आहे ना. समजा मला सायन्स करायचंय, तुला सायन्स करायचंय, हा, आणि आपल्यासारख्या 200 लोकांना सायन्स करायचं, बरोबर. आपल्यात मारामारी आहे कशासाठी? ऍडमिशनच्या सीट्स लागेल. 200 जण सीट्स आहेत 50. आपली कॉम्पिटिशन चालेल, मारामारी चालेल. हा, तुला माझ्यापेक्षा जास्त मार्ग आहे, मला कमी आहे, पण आरक्षणाखाली मला सीट मिळाली तर तुला माझा राग येणार साहजिक, बरोबर. तू माझा राग करतोयस, बघा किती गंमतशीर गोष्ट आहे.
तू माझं राग करतो कारण तुला मी समोर दिसतोय आणि मला टार्गेट करणं तुला सोपं, पण तुझ्या डोक्यात हे येत नाहीये साधा सोपा प्रश्न की साला 200 जण पासआउट झालेत, मग 200 जणांसाठी जागा का नाही, 50 लोकांसाठीच जागा का? जर ती 200 लोकांसाठी जागा तेवढे कॉलेजेस उपलब्ध असतील हा प्रश्नच येणार नाही ना. पण ते आपण विचार करत नाही आणि आपण आपापसात मारामारी आणि भांडणं करत बसतो. तर किती सोपा आणि सहज प्रश्न आहे. नोकऱ्या नाहीयेत म्हणून सेम जसं ऍडमिशनच्या बाबतीत असं नोकऱ्यांच्या बाबतीत नोकऱ्या नाहीयेत, सरकारी नोकऱ्या कमी करतायत म्हणून तुझ्यात आणि माझ्यात मारामारी आहे, पण तेवढ्याच नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या तर का प्रश्न राहिला? म्हणजे सिस्टमवरती बोट नाही ठेवायचं, तुमच्यात मारामारी चालत राहिली, तुमची एकता तुटली पाहिजे, आम्ही आमच्या राज्यात मजेत राहू. हे सोपं गणित आहे. मला वाटतं हे जर आरक्षणाचं गणित समजलं ना तर खूप सोपं होईल. आणि आपण काय करतो माहितीये ना, भारताचं ना जाती राजकारण खूप घाणेरडं आहे. म्हणजे तुम्ही बघायला गेला ना इतकं घाणेरडं चित्र आहे. तुम्ही डोंबिवलीत बसून आपल्याला काय वाटतं कुठे राहिली जात, काय जातभीत म्हणतात, कोण जातीवादी भीती नाही, काय जातभीत नाही. डोंबिवली म्हणजे भारत नाही ना. भारतात फिरा तुम्ही, आजही अशी गाव आहेत दलितांच्या वस्ती, गाव कुसं बाहेर आहे, जास्त कुठे जाऊ नका, मराठवाड्यात जा किंवा तुम्ही आजूबाजूला कर्जत मध्ये पण जा, तुम्हाला बौद्धवाडा तुम्हाला गावाच्या बाहेर दिसेल. ही जातीवादी आहे ना, हे जात आहे, अजूनही जात आहे. म्हणून तुम्हाला वाटतं की ना डोंबिवलीत नाहीये म्हणजे काय असतं ना, जंगलातल्या एका झाड बघून हा पूर्ण जंगल असंच असेल ना असा अंदाज नाही लावायचा. म्हणून डोंबिवली बघून तुम्ही नाही जात कुठे राहिली, जा भारताबाहेर, महाराष्ट्र बाहेर, डोंबिवलीच्या बाहेर जा, तुम्हाला जात काय कळेल. उत्तर प्रदेशमध्ये जा, अहमदनगरमध्ये जा. बाबासाहेबांची रिंगटोन ठेवली म्हणून त्याला तुकडे करून बाथरूमच्या त्या संडास बाथरूमच्या नालीमध्ये तुकडे फेकण्यात आले त्याचे. ही जात नाहीये. तुम्ही लग्न केलं म्हणून तुम्हाला घोड्यावर बसून वरात नाही काढू द्यायची. गावकऱ्यांनी ठरवलं की नाही हा दलित हा कसा घोड्यावर बसून आमच्या समोर वरात काढू शकतो. तू मिशी कशी ठेवू शकतो, राजस्थानमध्ये मिशी कशी ठेवू शकतो, याच्यामुळे तू दलित नाही ठेवू शकत. ही जात नाहीये. जातीवरनं होणाऱ्या घटना आहेत, खैरलांजी वगैरे सारख्या घटना, त्या जातीवरनं होणाऱ्या घटना आहेत. जात अजूनही चाललेली आहे आणि तुम्हाला वाटतं की आरक्षण गेलं पाहिजे. मग 5,000 वर्ष ज्यांना तुम्ही लिहिण्या वाचण्याचा अधिकार नाही दिला, आरक्षण मिळून 50 वर्ष झाली नाहीये, तर तुम्ही विचार करताय त्यांनी आता आरक्षण सोडून द्यावं. नक्कीच माझं म्हणणं की ज्यांना लाभ मिळाला आणि जे वंचित आहेत ते लाभ मिळाल्याने वंचित जी लोक आहेत त्यांच्यासाठी आरक्षणाचा फायदा स्वखुशीने सोडला पाहिजे, त्यात काही वाद नाही. पण त्यासाठी तुम्ही अक्षरशः सगळ्यांनाच जज नाही करू शकत ना. एखादा सरकारी ऑफिसरचा मुलगा आहे तो सुद्धा आरक्षणाचा फायदा घेतो म्हणून आरक्षणच नको. जे वंचित आहेत त्यांना तरी फायदा हवा ना. काही लोक आहेत की ज्यांना मिळालेलं आहे पुरेपूर, आता त्यांच्या पिढ्यानपिढ्या आता व्यवस्थित झालेल्या आहेत, सुधारलेल्या आहेत, पण असे लोक देखील आहेत. नक्कीच. आणि बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणाले या बाबतीत की सुशिक्षित लोकांनीच मला धोका दिला. हा कास्टच नाही, भारतात जात आणि वर्ग दोन्ही आहेत ना. तुम्ही एका वर्गात गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या गोष्टी सुटत नाही. म्हणजे दलित म्हणून तुम्ही ज्या वेळेस वस्त्यांमध्ये राहत असता तुम्ही आंदोलनात वगैरे जाता, मस्त रस्त्यावरती उभारता. आज जो एक त्याच वर्गातून आलेला माणूस जर रँक 1 ऑफिसर झाला त्याला रस्त्यावर उतरण्याची लाज वाटते. हा वर्ग येतो ना तुमच्यात की नाही मी सोफिस्टिकेटेड आहे, रस्त्यावर उतरणं म्हणजे माझं काम थोडी. हा प्रश्न आहे इथे पण भारतात. म्हणून जात आणि वर्ग दोन्ही काम करतात आणि ज्यांना फायदा मिळाला त्यांनी नक्की स्वखुशीने सोडावं. की जे वंचित आहेत, खूप जण वंचित आहेत, त्यांना कसा फायदा मिळेल या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे. पण याचं देखील राजकारणच केलं जातं. अगदी राजकारण आपल्याकडे सगळ्याच गोष्टींचं केलं जातं. जिकडे मतं मिळते तिथे राजकारण केलं जातं आणि घाणेरडं राजकारण केलं जातं. म्हणजे माझं या बाबतीत विचार वेगळे आहेत, आता ऑन रेकॉर्ड नाही म्हणत, पण माझे विचार वेगळे आहेत. माझं म्हणणं आहे की ठीक आहे ना, म्हणजे माझ्या आईबद्दल मला आदर नसतो का? असतो ना. सगळ्यात प्रिय कोण असतं तुम्हाला जगात? आई असते. मला आदर नसतो का तिच्या बाबतीत? खूप असतो की नाही? खूप असतो माझं म्हणणं. तिला तुम्ही ए आई म्हणता की नाही? म्हणता ना. मग तुम्ही जेव्हा जो जीवाभावाचा मित्र आहे, जीवाभावाचा, त्याला तुम्ही ए म्हणणारच ना, बरोबर की नाही? आपल्या इथे मी म्हटलं ना की आपल्या इथे ते आयडलिझम करून ठेवलं, मूर्तिवाद, म्हणजे मूर्तीमध्ये बंद ठेवणं. म्हणजे आता शिवाजी ह्याच्यात ऑलरेडी जी आहे ना, कळलं की शिवाजी महाराजांचा शिवा हे नाव होतं, शिवाजी आहे. पण आता आपण शिवाजी महाराज म्हटलं पाहिजे. माझं म्हणणं जी आहे असं काही नाही, म्हटलं पाहिजेच, नो डाऊट. पण एक लक्षात घ्या, म्हणजे
असं म्हटल्या कारणाने तुम्ही त्या माणसांचा विचार नाही शिकत आहात ना, तुम्ही फक्त मूर्तीपूजा करत आहात. म्हणजे एक हे बोलण्यातच येऊ दे, एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला घटना सांगतो, सॉरी ऑन द रेकॉर्ड. मी आहे ना सम्यक कॉलेज आहे नांदिवलीचं, तिथे गेलो होतो आणि मी पुस्तकांचा स्टॉल लावला होता संघटनेने. तिथे ना एक शिवमुद्रा आहे ना, शिवमुद्रा प्रतिभा चंद्रप्रमाणे तुमचं राज्य वाढत जावं वगैरे, ती त्याने घातली होती आणि म्हणजे आपल्या मावळ्यांसारखा टिक्का वगैरे लावला होता, माळी वगैरे घातली होती. मग मी त्याला विचारलं, म्हणजे माझी क्युरियोसिटी असते, म्हणजे मी मुद्दाम बोट ठेवतो या गोष्टींवरती. माझी इच्छा चांगली असते की तुम्ही त्या माणसांचा विचार असावा, कारण तुम्ही मूर्तीपूजा केली ना, याचा फायदा ते राजकारणी उचलतात. हे माझं दुःख आहे की तुम्ही त्या विचार नाही समजून घेत. आता शिवाजी महाराज, मी म्हटलं मग तू शिवाजी कोण होता आमच्या जवळ आहे. तो म्हणतो असं कसं तुम्ही शिवाजी कोण होता म्हणता. म्हटलं अरे मी असं म्हणत नाहीये, म्हटलं त्या पुस्तकाचं नाव आहे शिवाजी कोण होता. म्हणजे याच्यावर मोठं राजकारण घडलं. आता सांगतो तुम्हाला शिवाजी कोण होतं, पुस्तक आहे म्हटलं. आणि म्हटलं मी तुझ्यासाठी खास सांगतोय, म्हटलं मला वाटलं तू एवढं शिवाजी महाराजांना मानतो, म्हणजे भारतात सगळ्यात जास्त विकलं गेलं शिवचरित्र आहे ते शिवाजी कोण होता, आणि वाचलं नाहीये, आणि तू शिवमुद्रा घालतोय आणि शिवाजी महाराजांबद्दल मला सांगतोय. म्हटलं अरे शिवाजी महाराजांचे विचार काय होते, म्हणजे लढाया बिडाया तर आहेतच, पण विचार काय होते, विचारांमुळे लढाया केल्या ना त्यांनी. हे त्याच्यात लिहिलेलं आहे. सगळ्यात जास्त कन्नडमध्ये ट्रान्सलेट झालेलं, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, तामिळमध्ये, मल्याळीमध्ये, एवढ्या भाषेत ट्रान्सलेट झालेलं पुस्तक शिवाजी कोण होतं, एवढंच जास्त आणि सोप्या शब्द, ते वाचलं नाहीये. पण शिवाजी महाराजांबद्दल हा आक्षेप असतो. माझं दुःख आहे. आणि ह्याचाच परिणाम, ह्याचाच तर फायदा घेतला ना इथल्या राईट विंगने. शिवाजी महाराज म्हणजे हिंदूंचं दैवत, मुसलमानांचा विरोधक. कारण वाचलंच नाही आमच्या जनतेने, आमच्या महाराष्ट्राने जनतेने वाचलंच नाही. शिवाजी महाराज या सगळ्यांच्या पलीकडेचे होते. त्यांना धर्म जात या सगळ्यांचं नव्हतं. या सगळ्यांना त्यांनी छेद दिला. इथल्या सावकारशाहीला उखाडलं त्यांनी. म्हणजे या अगोदर खूप आहे त्यांच्यावर बोलण्यासारखं, पण सांगतो थोडा वेळ घेतो म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल खूप आहे. शिवाजी महाराजांबद्दल अगोदर आदिलशाही आली, निजामशाही आली. कोणाला वाटलं का रे की आदिलशाही टिकावी, निजामशाही टिकावी? वाटलं का कोणालाच नाही वाटलं महाराष्ट्रात, कोणालाच नाही वाटलं. मग शिवाजी महाराज टिकावे असे का वाटतं? म्हणजे शिवाजी महाराजांचं आमचं राज्य असं का वाटलं लोकांना शिवाजी महाराजांना? सोपं आहे. शिवाजी महाराजांनी काय केलं माहितीये का, अगोदर ना गावात ना सावकार असायचा. राजा सावकाराला सांगायचं की मला तुझ्याकडनं इतकं टॅक्स पाहिजे, काही कर. मग तो काय ते करायचा रयतेवर, म्हणजे जनतेवरती मार झोड सगळं करून त्यांच्याकडनं काढून घ्यायचं. राजा कोण आहे ह्यांचं जनतेला काही पत्ताच नाही. मला माहिती आहे हा सावकार, आदिलशाहीचा सावकार वगैरे, हा सगळं माहिती. म्हणून कधी त्यांना वाटलंच नाही ही शाही असावी, ती शाही असावी, काय असावं. बरोबर. शिवाजी महाराजांनी बंद केलं. देशमुखी देशपांडे, म्हणजे 4थीचं पुस्तक कोणी वाचलं तर बघा, म्हणजे माझ्या वेळेस होतं महाराजांचा इतिहास. 4थीच्या पुस्तकात ना पहिला देशमुखी आणि देशपांडे, देशमुखी आणि देशपांडे हे जे होते सावकार, त्यांना काढलं महाराज. त्यांना आदेश दिले की जनता जे करेल, जेवढं असेल तेवढंच करा, आम्हाला नाही दिलं तरी चालेल, पण जनतेचं सुख राहिलं पाहिजे. दुष्काळ पडला तर आम्ही देतो त्यांना पैसे परत त्यांना उभं करण्यासाठी. हे महाराजांनी सांगितलं, जे अगोदरचे राजे सांगायचेच नाही. सावकार काय करतोय, त्याने एखाद्या मुलीवर बलात्कार केला म्हणून त्याचा चौरंग केलं, हे शिवाजी महाराजांनी केलं ना. अगोदरचे राजे करतच नव्हते. अगोदरच्या राजांना काही घेणं देणं नव्हतं. म्हणून एक ती गोष्ट आहे ना, एक मुलगा असतो, म्हणजे सॉरी मी खूप पाहतो आणि मला आवडतं, म्हणजे महाराजांबद्दल निघाला, शिवाजी महाराजांबद्दल, आणि हे लोकांना माहित नाही ना, दुःख आहे. एक गोष्ट आहे शिवाजी महाराजांबद्दल, म्हणजे गोविंद पानसरेंचं भाषण आहे की ना, एक मुलगा आहे ना, 2-4 घोडेस्वार असे येताना दिसतात का, तो मुलगा आमच्या राज्यात, महाराजांच्या राज्यात कोणीतरी येतोय म्हणून तो मुलगा 10-12 वर्षाचा तो उभा राहतो आणि म्हणतो खबरदार, टाच मारून पुढे जाल ना तर चिंदड्या करीन राई राई, एवढं गाणं आहे. चिंदड्या करून राई राई एवढं, असं सडपातळ मुलगा. तो 3-4 घोडेस्वार ज्यांच्याकडे तलवार विलवार आहे, अशा लोकांजवळ उभा राहतो आणि म्हणतो ही हिंमत कुठून येते रे? म्हणजे मी माझ्या राजासाठी माझ्या 10व्या-12व्या वर्षी मरायला तयार आहे, ही हिंमत कुठून येते? कारण तो राजा माझा वाटतो मला ना.
माझं वाटतं मला, म्हणून ही हिंमत येते. आणि बरोबर. किस्सा काय माहितीये, म्हणजे पवाडा आहे याच्यावरती. जी माणसं असतात ना त्याच्यात एक महाराज असतात. हा किस्सा आहे. म्हणजे मी माझ्या लीडरसाठी मरायला तयार होतो. ही हिंमत येते ना, कारण मला माहित आहे मी गेलो तरी माझ्या घरच्यांना पोषण आणि पालन करणारा माझा राजा आहे. बरोबर, माझ्या घरच्यांचं काही वाईट होऊन देणार नाही, हे माझ्या राजाचं काम. ही हिंमत लोकांमध्ये आली. आज तुमच्या लीडरसाठी जे लीडर आहेत त्यांच्यासाठी मरण्याची इच्छा होते आपली नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. महाराजांचं एक कर्तृत्व आहे. महाराजांचं लिहिलेलं म्हणजे जे राजांनी नाही केलं अगोदरच ते त्यांनी केलं. लोकांचं राज्य, रयतेचं राज्य. ब्राह्मणशाही जी होती की ब्राह्मणांनी म्हटलं ते सगळ्यात ग्रेट किंवा तेच करणार, ब्राह्मणांनी विरोध केला ना. हो. माहित आहे ना, म्हणजे जन्माने मी सुद्धा ब्राह्मण आहे. नंतर ते सगळं गेलं आणि ब्राह्मणशाही सगळ्यात असू शकते, फक्त ब्राह्मणांमध्ये नाही सगळ्यांमध्ये ब्राह्मणशाही असू शकते. म्हणजे जो जन्माने किंवा जातीने स्वतःला उच्च निच्च समजतो तो म्हणणं ब्राह्मणशाहीचा. गागा भट आले ना इथून काशीवरून. तुम्हाला माहित आहे ना. काशीवरून. आणि गागा भट्टांनी काय केलं, पायाच्या अंगठ्याने टिळा लावला. हे जातीयवादी आहेत. तुम्ही कोण अशूद्र आहात? शिवाजी महाराज शूद्र आहे म्हणून टिळा तुम्ही पायाच्या अंगठ्याने लावले. काय इथल्या ब्राह्मणांनी विरोध केला, कोणी नाही केलं राज्याभिषेक. एक केला तो पुरेसा नाही तो आम्ही कसं मांडणार म्हणून नाही केलं कोणी, करायलाच तयार. काय जातीवादी गोष्टी होत्या भारतात. तू म्हणतो जात नाही. भयानक इतिहास आहे भारताच्या जातीचा. तशीच एक घटना आज परवा देखील घडलेली आहे जी पुतळ्याची. हो, शिवाजी महाराजांचा. तुम्ही जेव्हा सुरू केला तेव्हा सांगा. सॉरी मी जरा, कारण हे मला एकेरी उल्लेखचं हे वाटतं की तुम्ही मनापासून आदर ठेवलात ना तर म्हणजे प्रत्येक वेळेस मला माझ्या श्रेष्ठांचे पाया पडण्याची गरज नाही. माझ्या मनात आदर आहे ना, आणि आपल्यात खूप भिनलं आहे की नाही आदर आहे, पाया पडले पाहिजे. आदर आहे, तुम्ही असं नाही केलं पाहिजे. मी तर ह्याला पण अनिकेतला पण म्हणतो की कोणी आलं ना, अरे मला तू सरळ अक्षय म्हण. तू 10वीतला विद्यार्थी असला तरी अक्षय म्हण, कारण आपलंच वाटतं काहीतरी. तू दादा किंवा मला काही काका वगैरे म्हणत असणार, तू खूप काही सिक्रेट लपवून ठेवशील. म्हणजे तू जेव्हा मला अक्षय म्हणशील ना तेव्हा तू मला कांद्यावर हात टाकून गर्लफ्रेंड बद्दल पण सांगशील. हा बॉन्ड जवळचा होता ना. ही गोष्ट असते म्हणजे. आणि तो असो, तो भक्ती संप्रदाय पण आहे आपल्याकडे की मग लीडर्स म्हणजे त्यांचे भक्त होतात. ते म्हटलं की लीडर्स वरती बोट नाही ठेवत. मी आताही म्हणतो ना की भगतसिंग चुकला नसेल ना, चुकला असेल ना. जसं म्हटलं जातं भगतसिंग नास्तिक होते, ते खरी गोष्ट आहे का? भगतसिंग खरी गोष्ट आहे. मी सुद्धा नास्तिक आहे. म्हणजे आता जे ARSM मध्ये जेवढ्या ते नास्तिक अजिबात नाही. मग अजिबात. मग ते कसे हे करतात की सोपी गोष्ट आहे. मला म्हणणं की नास्तिक ही काय दुर्मिळ गोष्ट नाहीये. म्हणजे मला वाटतं की भारताचा इतिहास राहिलाय नास्तिकतेचा. म्हणजे सोपं विषय आहे ना की तुम्ही जेव्हा जोपर्यंत नास्तिकता स्वीकारत नाही, मला असं वाटतं, म्हणजे असं नाही मी काही स्टेटमेंट करते, पण नास्तिकता एक प्रगतीकडे घेऊन जाणारी वाटचाल आहे मला असं वाटतं. म्हणजे असं नाही की जे देव मानतात ते प्रगतीकडे जात नाही, मी असं म्हणणं नाही. पण ते आल्याच्या नंतर आता वीज कडकडते, बरोबर की नाही. माझ्यासमोर 2 सोपे उपाय होते. वीज कडकडते याचे शोध लावण्याचे माझे 2 उपाय होते. का कडकडते याच्या माझ्याजवळ 2 उत्तर असू शकतात. एक तर मी म्हणू शकतो वीज देवता आहे. सोपा विषय, सोपा उपाय की वीज देवता आहे, बस संपलं. देवाने काहीतरी कोप केलं, वरून पाऊस का पडतो, सोपं आहे, वरून देवता आहे. इंद्राने सांगितलं पडतो, सोपा उपाय पाहिजे. पण जेव्हा मी म्हटलं की नाही, वरून देव नाही, वीज देवी नाही आहे, विजेचा देवता नाही, तर माझ्या पुढे प्रश्न येतो की मग काय नाही. मग माझ्या पुढे कुतूहल तयार होतं आणि मग मी त्या दिशेने जातो की नेमकं काय. मग त्या सगळ्या शोध लागतो. आणि नास्तिकतेचा इतिहास आहे भारतात. असं नाही. गौतम बुद्ध 3,500 वर्षापूर्वी म्हणतात आणि सांगतात. म्हणजे इथला जैन संप्रदाय असो, इथला बौद्धिझम असो, देव नाकारलं ना. देव नाकारलं त्यांनी सांगितलं देव वगैरे काही नाहीये, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत जीवन आहे. म्हणजे गौतम बुद्धा पुढे एक बाई येते आणि म्हणते की तुम्ही इतके महान आहात, सगळे आहात, माझा मुलगा मेलाय, त्याला जिवंत करा. तर तो म्हणतो ठीक आहे, मी जिवंत करेन, एकाच अटीवरती की तू मला एखादं घर शोध ज्याच्याकडे कधीच मृत्यू झालेली नाही. तर म्हणून हे काय चमत्कार हे अगोदरच नाकारलं. म्हणजे भारतात इतिहास राहिला, द्वैत्व आणि अद्वैतवाद हा संघर्ष राहिला भारतात.
ठीक आहे, हा नास्तिकता म्हणजे आत्ताची उद्याची कालची गोष्ट नाही, भारताचा इतिहास आहे. आणि गौतम बुद्ध झालं, चारवाक झालं, जैनिझमचं दर्शन झालं, हे सगळं तुम्ही बघतात की ते सांगतात की नाही, असं काही अलौकिक शक्ती वगैरे नाही, जे ते इथेच आहे, इथे शोध लावा, इथे सगळ्या गोष्टी. आणि एक आहे जे सांगतात एक अलौकिक गोष्टी, म्हणजे तिच्याच इच्छेनुसार सगळं होतं वगैरे, सगळ्या एक गोष्ट सांगितली जाते. असं मानल्याच्या नंतर मी म्हटलं ना, सायन्स माझ्याकडे 2च उपाय होते, मी काय करावं आणि काही लोकांनी हे मार्ग निवडले. जर आस्तिक आणि नास्तिक याच्यातला जर फरक, म्हणजे आता मी म्हणालो की मी नास्तिक आहे किंवा आस्तिक आहे, त्याच्यातला फरक कसा समजेल की खरंच हा नास्तिक आहे आस्तिक आहे? आस्तिक नास्तिक त्याचा प्रश्न ना, म्हणजे एक तर आहे की नास्तिकतेचं एक पॅरामीटर आहे की तुम्ही देव मानत नाही, बरोबर की देव मानत नाही, म्हणजे कोणत्याही धर्मात देव म्हणजे तो अगदी अल्लाह असो, येशू ख्रिस्त असो, की आपले 33 कोटी, जे म्हटलं 33 कोटी देव वगैरे, असं कोणताच देव नाही म्हणत. म्हणजे हा एक पॅरामीटर असू शकतो की देव न मानणं. मला वाटतं नास्तिकतेचं पॅरामीटर सध्याच्या घडीला जागतिक पातळीवरती हाच आहे. आणि मीच नाही, मला वाटतं की जसं मी म्हटलं, आता तुम्ही म्हणालात की भगतसिंग नास्तिक होते, त्यांनी तर एक मस्त पुस्तक लिहिलं, म्हणजे एक आर्टिकल आहे ते पुस्तक स्वरूपात आहे की मी नास्तिक काय. त्यांच्या पुढे पण असा प्रश्न आला होता, त्यांचे मित्र पण. आपल्याकडे ना नास्तिक झालेला माणूस, त्याला ना हुशार म्हणतात. तू जास्त मोठा हुशार झाला, शिकून मोठा हुशार झालास का, आमच्या देवांना किंवा आमच्या परंपरेला वगैरे विरोध करतो वगैरे, असं म्हटलं जातं. कारण तो हा प्रश्न विचारणं मला वाटतं की खूप महत्वाचं असतं. म्हणजे आपलं शैक्षणिक ह्याच्यात असलं पाहिजे, का मुलांनी वर्गात प्रश्न विचारला पाहिजे का. आणि असं हे आपल्याकडे प्रश्न आला पाहिजे, जेव्हा मला सांगतात की हा देव आहे वगैरे, पाऊस पडतो देवाने सांगितलं, मी प्रश्न विचारला नसतं का, तर हे चक्र चालतंय, कळलं कसं असतं. आणि मीच रे, मला वाटतं भगतसिंग झाले, अनेक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा फुले असो, हे जे तुम्ही बघाल, शाहू महाराज असो, हे सगळेच नास्तिक होते ना. हे सगळे या परंपरेचे राहिलेले आहेत, म्हणजे ज्यांना तुम्ही आज आदर्श मानताय, हे सगळे नास्तिक राहिलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात एवढं नव्हतं. मला वाटतं की शिवाजी महाराजांच्या काळात जर तेवढंही असतं, तर मला वाटतं ते सुद्धा एका प्रकारे असते. कारण तुम्ही अमावस्याच्या दिवशी आपण अशुभ मानतो की नाही, अमावस्या आपल्या ह्याच्यात म्हणजे हिंदू परंपरेत वगैरे अमावस्याच्या दिवशी प्रवास करायचा नाही, अमावस्याच्या दिवशी अमकं करायचं नाही. शिवाजी महाराजांनी सगळ्यात जास्त लढाया किंवा स्वाऱ्या केल्या असतील तुम्ही बघा अमावस्याच्या दिवशी. मला सांगा, त्यांच्यापुढे हा प्रश्न आला नसेल. मी सांगतो तुम्हाला, जेव्हा जर त्या काळी जरी साधनं उपलब्ध वगैरे असती, तर मला वाटतं एखादा माणूस जेव्हा अभ्यास करतो आणि या गोष्टींकडे जातो, माझं असं म्हणणं नाही प्रत्येकाने आस्तिक व्हावं, माझं म्हणणं नास्तिक व्हावं, असं काही नाही. सगळ्यांच्या वेगवेगळ्या विचारधारा आहे. आस्तिक असून पण माणूस प्रगतिशील असू शकतो, नक्कीच असू शकतो. तो पुढचे विचार स्त्री पुरुष समानतेबद्दल बोलू शकतो की नक्कीच बोलू शकतो. म्हणून असं कोणताही अट्टहास नको. मी पण कोणत्या आमच्या ARSU संघटनेत आले किंवा कम्युनिस्ट पार्टीज मध्ये आले तर तुम्ही नास्तिकच व्हा, असं काही अट्टहास नसतं. ठीक आहे, तर अट्टहास नाही. कारण हा समाज आहे ना, त्या समाजात खूप जण आस्तिक आहेत, म्हणजे 99% आस्तिक असतात. आणि त्याचा तुम्हाला क्रांतिकारक समाज तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल, आहे ना. त्यांना जेव्हा पटेल तेव्हा ते नाकारतील. मला पटलं, मी आता नाकारलं. ज्यांना जेव्हा जेव्हा पटतील नाकारतील. नाही नाकारलं तरी काही बिघडत नाही. पुन्हा एकदा मुद्द्यावर, आपला पहिला प्रश्न आपण भरकटलो होतो, पुन्हा आपण येऊया मुद्द्यावरती की ARSU चे करते धरते कोण होते, त्याचे जे जनक होते ते कोण आहेत? ARSU चे जनक म्हटल्याच्या नंतर वेगवेगळ्या राज्यात काही काही विद्यार्थी संघटना काम करत. डोंबिवलीत जसं आम्ही काम करायचो, नवजवान भारत सभा म्हणजे शहीद भगतसिंगाने त्यांच्या कॉलेजमध्ये असताना या नावाने संघटना सुरू केली, नवजवान भारत सभा. त्या नावाने आम्ही डोंबिवलीत काम सुरू केलं. मग अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना, कर्नाटका विद्यार्थी संघटन कर्नाटकात होतं, केरळमध्ये फेडरेशन होतं, स्टुडंट फेडरेशन, केरला स्टुडंट फेडरेशन, KSF वगैरे, असे वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना त्या राज्यात काम करायचे. ह्यांना एकत्र करून आम्ही, म्हणजे खास करून डोंबिवलीत त्या लिडर्स लोकांची बैठक झाली. आणि मग त्याच्यात पहिला जनरल सेक्रेटरी म्हणून मी निवडण्यात आला. आम्ही जबाबदारी घेतली आणि ठाण्यात पहिली कॉन्फरन्स झाली. त्याचं कॉन्स्टिट्यूशन तयार करण्यात आलं, कार्यक्रम तयार करण्यात आला. त्याच्यात आमचाच वाटा होता. म्हणजे मी फाउंडर मेंबर्स आहे एका प्रकारे. तर तेव्हापासून आम्हीच लोक आहोत. म्हणजे 2010 साली झाली, म्हणजे तेव्हाची काही लोक आजही आहेत. आम्ही स्टुडंट्सच जे काय. स्थापना 2010 ची.
पण आतापर्यंत तुम्ही म्हणजे स्टुडंटला जे सहकार्य केलेलं आहे ते त्यांच्या शैक्षणिक दृष्ट्या केलेलं आहे की त्यांच्या आर्थिक दृष्ट्या देखील तुम्ही मदत करताय ARS थ्रू? कसं आहे ना की शैक्षणिक दृष्ट्या आम्ही ऍट लार्ज जास्त मदत करायला बघतो. काय होतं ना की आर्थिक दृष्ट्या करायला काय हरकत नाही, पण आर्थिक दृष्ट्या सक्षम आम्ही तरी असलो पाहिजे. जसं मी म्हटलं की आम्ही एका विचारधारेनं, भगतसिंगच्या विचारधारेनं, आणि आम्हाला आर्थिक दृष्ट्या म्हणायला गेलं ना की आम्ही सक्षम आहोत की नाही, पहिला प्रश्न हा. आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं, आम्हाला जर राज्य घडवायचं तो गोरगरिबांचा आणि इथल्या कामगारांचा. मग इथला कामगार गोरगरीब एवढं सक्षम आहे की आम्हाला पैसे देऊ शकतो किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत इतकं पोहोचलोय की हे दोन्ही गोष्टी नाही. तर म्हणून आर्थिकरित्या आम्ही सक्षम नाही आहोत. तर म्हणून आर्थिकरित्या प्रत्येक स्टुडंटला मदत करणं हे काय आम्हाला जमू शकत नाही. आणि माझं म्हणणं की आम्ही जसं आमचं ब्रीद वाक्य आहे की मोफत शिक्षण, समान शिक्षण सगळ्यांना पाहिजे, मग आम्ही त्याच्या विरोधात काम करतो. असं म्हणजे उद्या एखाद्या कॉलेजने 1 करोड जरी फीस ठेवली आणि एखाद्याने आम्हाला अपील केली तर आम्ही काय त्याला मदत करणार? ते होऊ शकत नाही. आम्ही ते कॉलेजने फीज नाही वाढवावी, मेडिकल इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंटच्या असं जिथे आला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी आम्ही लढालो. पण 1 करोड आम्ही नाही देऊ शकत ना. हा, आता प्रस्तावित ज्या पार्टीज आहेत, बीजेपी, काँग्रेस, ते देऊ शकतात कारण त्यांना मोठमोठे पैसेवाले पैसे देतात. फंडिंग. आमचं फंडिंगचा विषय सोपा आहे. आम्ही म्हणतो की आम्हाला कोणाचं राज्य प्रस्तावित करायचंय? कामगारांचं, जनतेचं. त्यांच्याकडनं जे पैसे मिळते, आता मग आम्ही कसं करतो? आमचे जे विद्यार्थी शिकून गेलेले आहेत ते जॉबला आहेत, त्यांच्याकडनं काय मंत्री झाले तर. दुसरी गोष्ट आहे की ट्रेन कॅम्पेन करतो आम्ही. ट्रेनमध्ये जातो, गाडी घालतो चळवळीची आणि सांगतो आमचं असं असं कार्यक्रम आहे, आम्हाला मदत हवी. जनतेचं काम आहे, जनतेच्याच मदतीने पुढे गेलं पाहिजे. एखाद्या पैसेवाल्याकडनं घेतलं की त्याची कामं करायला लागतील. आम्हाला त्याची कामं नाही करायची, आम्हाला कोणाची करायची? जनतेची. म्हणून पैसा जनतेकडनं, आणि जनतेकडनं पैसा आला तर तुमच्याजवळ अमाप पैसा असेल असं होत नाही ना की एवढं. जर तुम्ही म्हणालात गाणी, जी क्रांतिकारी गाणी की जी गाणी, कोणती गाणी? क्रांतिकारी गाणी, एखाद गाणं जे क्रांतिकारी गाणं असेल तर कोणतं गाणं जे तुम्हाला आवडतं? नक्की. मी म्हटलं त्याप्रमाणे की शीतल साठे ज्या जनगायक आहेत त्यांनी लिहिलेलं हे गीत आहे भगतसिंग तू जिंदा आहे. म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड सांगताना मी नेहमी असं सांगतो की आपण म्हणतो भगतसिंगांची मृत्यू झाली, पण आम्ही मानतो की भगतसिंगांची मृत्यू झाली नाही. म्हणजे का असे सांगतो, म्हणजे तुम्ही म्हणाल असं कसं काय म्हणतो, एका बाजूला म्हणतो प्रश्न आला म्हणा, एका बाजूला नास्तिक, एका बाजूला म्हणतो त्याचा मृत्यू झाला नाही. आत्मा वित्वामध्ये बिलीव्ह करतो का? आत्मा वगैरे नाही. आमचं म्हणणं की भगतसिंग हा विचार आहे. तो काय आत्मा आहे? आत्मा म्हणजे एक विचार आहे. तो विचार म्हणजेच काय? म्हणजे तुला रस्त्यावरचं एखादं कुत्रं असंच बसलेलं दिसलं आणि एखादा कोणतरी येतोय त्याला दगड मारतोय, तर तुला राग येणार की नाही? येणार ना. अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्याची जिथे जिथे ताकद आहे, जिथे जिथे उर्मी आहे, तिथे भगतसिंग जिवंत आहे आमचं समज. म्हणून आम्ही म्हणतो की भगतसिंग तू आमच्या रक्ताच्या एका एका थेंबात जिवंत आहे. आणि ते गाणं आहे भगतसिंग तू जिंदा आहे. तर ते त्या लिगसीला पुढे घेऊन जा. आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर पण कसं तुमच्यावर धोका असेल आणि तुमच्याकडचे साहेब तुमच्यावर राज्य करतील, भांडवलदार. तर ते सांगणारे एक गीत आहे. भगत सिंग तू जिंदा है, भगत सिंग तू जिंदा है हर एक लहू के कतरे में, भगत सिंह तू जिंदा है हर एक लहू के कतरे में, हर एक लहू के कतरे में, इनकलाब के नारे में, इनकलाब के नारे में, इनकलाब के नारे में, हर एक लहू के कतरे में, इनकलाब के नारे में, इनकलाब के नारे में, है भगत सिंह तू जिंदा है हर एक लहू के कतरे में, भगत सिंह तू जिंदा है हर एक लहू के कतरे में, शमशान हो गई भारत माँ यहाँ लाख चिताएं जलती है, यहाँ लाख चिताएं जलती है, यहाँ लाख चिताएं जलती है, दंगलों की आवाज दबाने वाली हैवानियत मचलती है, हैवानियत मचलती है, हैवानियत मचलती है, शमशानों का सन्नाटा नहीं, शमशानों का सन्नाटा नहीं, तूफानों की जरूरत में है भगत सिंह तू जिंदा है हर एक लहू के कतरे में.
भगत सिंग तू जिंदा है हर एक लहू के कतरे में. अंगावरती शहारे आले की म्हणजे वेगळीच फिलिंग, प्राऊड मुवमेंट जो असतो तसं फील झालं. काहीतरी ती मुवमेंट आपण मिस केली किंवा त्यावेळेला जर आपण असतो, आपण काय केलं असतं? ती जे क्रांतिकारी होते, त्यांच्यासोबत आपण काम केले असते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज देखील चाललो असतो. असं एक वाटलं की ज्या गाण्यातनं तुम्ही जे गीत सादर केलं क्रांती. नक्कीच मला वाटतं. आणि हे काम त्यांनी म्हटलं ना, त्यांचं काम पूर्ण झालं. त्यांचं काम अर्धवट. त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं खऱ्या अर्थी लोकांचं राज्य, ते अर्धवटच आहे ना. तेच आम्ही पूर्ण, आम्हाला वेडे म्हणतात. आम्हाला वेडे म्हणतात खऱ्या अर्थी. बघा आता आम्ही जेव्हा काम करत असतो ना, म्हणजे मी आज इथे बसलोय बरोबर की नाही, तुमच्यातला अनिकेत मला ओळखतो, त्याला कार्य माहितीये म्हणून, नाहीतर तुम्हाला मी माहित असतो का? असा प्रश्न येतो. कारण या चळवळीच लोकांपासून लपवल्या गेल्या किंवा हेतू पुरस्पर बाजूला ठेवल्या जातात. का? कारण हे लोकांपर्यंत पोहोचू नये. आम्ही लोकांच्या एकतेचं राज्य म्हणतो ना, की आम्ही म्हणत नाही की हिंदू मुस्लिम फूट पाडा वगैरे. आम्ही म्हणतो की एकच आहात तुम्ही. तुमचा मालक किंवा तुमचा बॉस मुस्लिम आहे म्हणून तुम्हाला जास्त पगार देतो का रे? नाही देत. तुमचा मालक, तुमचा बॉस हिंदू आहे म्हणून तुम्हाला खूप काही जपतो का बॉस, तुम्हाला पैसे देतो का? नाही देत. तो मालकाप्रमाणेच वागतो. मग आम्ही या युनिटीची, म्हणजे भगतसिंग जे म्हणत होते की एकता एकता एकता, जे ब्रिटिशांनी ओळखलं, फूट पाडा राज्य करा. आजही आपले राज्यकर्ते तेच करतायत ना. तुमच्यात माझ्यात फूट पाडतायत. कामगारांमध्ये, लोकांमध्ये फूट पाडतायत. जातीवर्ण असो, धर्मावर्ण असो, फूट पाडतायत. आणि आम्ही एकत्र येत नाही. एक वाक्य आहे ना की जगात वाईट यासाठी अजून नाहीये की चांगली लोक फार कमी आहेत किंवा वाईट लोक फार जास्त आहेत. वाईट लोक फार जास्त आहेत. तर जगात वाईट किंवा जग असं चाललंय याचं कारण असं आहे की जी चांगली माणसं आहेत ना, ती एकत्र होत नाही. ती एक होऊन बोलायला तयार नाही. ती चांगली जास्त आहेत, पण ती एकत्र होऊन बोलायला तयार होत. आणि हे त्यांना माहित, म्हणजे इकडे ज्यांना राज्य प्रस्तावित केलंय भांडवलदारी लोकांनी, त्यांना माहिती आहे चांगल्या, म्हणून ते आपल्याला एकत्र येतील. एक नमक हलाल म्हणून पिक्चर होत बघा, अमिताभ बच्चन आणि राजेश खन्नाचा नमक हलाल. त्याच्यात तुम्हाला त्या अमिताभ बच्चनचा वडील जसं, म्हणजे खूप सुंदर त्यावेळेस जी कामगार लढा ज्या वेळेस होता ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने समाजाचे प्रश्न मांडणारे मूवी झालेत. आज येत नाहीत ते वेगळी गोष्ट आहे, दुर्भाग्य, पण येतात, पण काही चांगल्या मूवी पण त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं, अमिताभचे जे वडील असतात ना त्याच्यातमध्ये, तो अभिनेता म्हणतो की हे कामगार खूप हुशार आहेत, हे जर एकत्र आले ना तर आपण जे चालू शकतो ते चालू शकणार, म्हणून ह्यांनी एकत्र नाही यायचं. आपला फायदा ह्याच्यात आहे की ह्यांच्यात फूट पाडत राहायची. तू या धर्माचा आहे, तू या जातीचा आहे, तू या प्रदेशातून आला, तू त्या प्रदेशातून आला, ही फूट पाडायची, म्हणजे आपण सेफ राहतो, ते एकत्र येईल. हे छोटस राजकारण आहे. हे जर ओळखलं ना तर लोकांना कळलं. आणि भगतसिंगांना हेच पाहिजे होतं, तुमची युनिटी. ती होत नाही अजूनही अन्याय चालूच आहे. शेतकऱ्यांना पुरेसं म्हणजे हमीभाव मिळत नाही म्हणून आत्महत्या होत आहेत. कामगारांना आजही 8 तास जे ढाब्यावर बसवलं जातंय, कॉर्पोरेट मजदूर म्हणून इंस्टाग्रामवरती रील फिरताय. तर हे सगळं असताना तुम्हाला कायदे मिळत नाही, त्यांचं स्वप्न अपूर्ण आहे. आणि जेव्हा आम्ही काम करतो, आमच्याकडे नाही ना असं होत की दादा भाऊ म्हणून आमचे मोठमोठे बॅनर लावणं, आम्ही त्याच्या विरोधात. म्हणजे हे काय काम, मी मोठा हिरो म्हणून माझं कार्यसम्राट वगैरे म्हणून माझा बॅनर लागला पाहिजे, चुकीचं आहे ना. मी कोण आहे? मी कोण नाही. मी माझी संघटना आहे म्हणून मी आहे. मी एकटा कोण नाही, एकटा दुकटा मी नाही. मी काय कार्यसम्राट नाही, मी दादा नाही, मी शेठ नाही, मी कोण नाही. माझं म्हणणं आहे की मी कोण नाहीये. जनतेशिवाय नेतृत्व नसतं, लीडर नसतं. आणि हे लीडर्सला जनतेने ठणकावून सांगितलं पाहिजे, पण आपल्याकडे उलटच आहे. इथे लीडर म्हणजे स्वतःला काहीतरी अवाच्या सवा समजतो, हिरो समजतो, म्हणजे तो काहीतरी सगळ्यांच्या वरच आहे असं समजतो. आणि हे न मुरू देणं हे आमचं काम. म्हणून आमचं कधी बॅनर लागत नाही. बॅनरवरती आमचे फोटो असले पाहिजे असा आमचा अट्टास नसतो. आमचं नाव प्रसिद्ध झालं पाहिजे असा आमचा अट्टास नसतो. तर हे नाही मिळणार. तरुणांमध्ये ती एक उर्मी असते आणि हे राजकारणी त्याचा फायदा उचलतात. युवा कार्यसम्राट, भावी नगरसेवक म्हणून एखाद्या युवकाला टॅरेसवरती पार्टी दिली, अरे आमचा दादा असं काम करेल, आमचा मामा असं काम करेल. हे जे ना एक उर्मी असते, ह्या वयात असतं ना, म्हणजे एखाद्याला मारणं, भाईगिरी करणं, ही उर्मी असते, ही युवकांमध्ये असते, पण ती वाईट दिशेने जाऊ, अन्यायाच्या विरोधात ही उर्मी निघावी, बाहेर निघावी. आणि या अशा राजकारण्यांच्या फंद्यात पडून
आणि मी म्हटल्याप्रमाणेच की हे तेव्हाच नाही पडू शकता आजचे युवक, जेव्हा आजचे युवक या साध्या साध्या गोष्टी समजलेत. त्या साध्या गोष्टी समजल्या तर भाईच्या घरी जाऊन, म्हणजे भाईंना फरक नाही पडत ना, तुमच्या फीस मध्ये 5,000 वाढले तर तो 5,000 पेट्रोल मध्ये उडवतोय, त्याला काय फरक पडणार आहे. आणि तू जाऊन त्याच्या इथे पार्टी करतोय आणि तू इथे तुझे आई वडील आणि तू टेन्शन मध्ये की माझी 5,000 फीस कसे भर. तो यासाठी नाही लढणार की भाईंचंच कॉलेज आहे, भाईंचंच कॉलेज आहे, भाईंचीच शाळा आहे, भाई कसे ते 5,000 कमी करा म्हणून लढा देतील तुमच्या बरोबर, तो प्रश्न तुमचा आहे. बरं की नाही, एका वर्गाचा आहे तो लढा. हे जेव्हा आपल्याकडच्या लोकांना समजेल ना खऱ्या अर्थी की या श्रीमंतांच्या पाठी किंवा त्यांचं लिडरशिप नाही, आपलं एक नेतृत्व तयार केलं पाहिजे, जे असं लोकांचं खऱ्या अर्थाने नेतृत्व असलं पाहिजे, कोण भाई कार्यसम्राट नाही, तर खऱ्या अर्थाने ते चांगलं राजकारण होईल. आता जे करतात ते घाणेरडं राजकारण. राजकारण म्हणजे हे जे म्हणतात ते राजकारण खऱ्या अर्थाने चांगलंही असू शकतो. म्हणजे भगत सिंगचं त्याच्यावर एक मूवी बनलेली रंग दे बसंती, आपल्या सगळ्यांना माहित असेल. रंग दे बसंतीमध्ये खूप सुंदर वाक्य होतं, ते बघा. म्हणजे या काही मूवीज आहेत ना, त्या लिटरली अंगावर येण्यासारख्यात आणि एका एका शब्दाला अर्थ. रंग दे बसंतीमध्ये एक वाक्य आहे आमिर खानचं शेवटी, कि जिंदगी जीने के दो ही तरीके होते, एक तो जो चल रहा है वो चुपचाप बैठो और चलते रहने दो, या फिर दूसरा जिम्मा उठाव हे सब बदलणे. तर तुमच्या पुढे दोनच गोष्टी, तुम्हाला हे सगळं बदलायचंय हे असंच चालू ठेवायचं. तरुणांपुढे हा प्रश्न असला पाहिजे माझा. तरुण असंच ब्लँक नाही राहू शकतो. खूप कठीण आहे, नाही तर येणारं भविष्य कठीण आहे तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी. महाराज प्रत्येक जण करतात, पण महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये काही अशा गोष्टी घडलेल्या आहेत, महाराजांच्या बदलापूरमध्ये ज्याला इतिहास आहे, महाराजांचा इतिहास आहे, त्या ठिकाणी, तसेच कोलकाता या ठिकाणी घडलेली घटना, जी क्रूर घटना म्हणताय, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच महाराजांचा एक इतिहास राहिलेला आहे. स्त्रियांना ज्याप्रमाणे त्यांनी वागणूक दिली, प्रत्येक स्त्रीला सुद्धा महाराजांबद्दल आस्था आहे, कारण त्यांनी इतिहासात मी म्हटलं ना की महाराजांच्या लढाया तर आहेतच, शौर्य गाथा तर आहेतच, पण महाराज समजून घ्यायचे असतील तर महाराजांबद्दल वाचलं पाहिजे, त्यांचे विचार वाचले पाहिजेत, तरच खऱ्या अर्थी महाराज तुम्हाला समजू शकतात, शिवाजी महाराज कळू शकतात. तर याच गोष्टीला पुढे घेऊन जो स्त्रियांबद्दल त्यांचा जो दृष्टिकोन होता तो आपण बघायला गेलो तर मी पुढच्या तुमच्या आजच्या प्रश्नावर येतो. पण महाराजांबद्दल जेव्हा आपण बघायला जातो, कल्याणच्या सुभेदारा, कल्याण आपलीच भूमी ना, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा कैदेत पकडलं आणि शिवाजी महाराजांसमोर आणलं जातं, तर शिवाजी महाराज म्हणतात की जर आमची माता इतकी सुंदर असती तर कदाचित आम्ही पण सुंदर असतो, आणि मग मान सन्मान करून तिला परत पाठवतो. एका शत्रूची सून तुमच्या ताब्यात आहे. भारतात असं कधीच झालं नव्हतं, या अगोदरच्या राजांनी असं केलं नव्हतं. एखाद्या शत्रूची सून तुमच्या ताब्यात आहे आणि तुम्ही अशी स्तुती करता आणि मान सन्मानाने परत पाठवता. स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन कळतो. एका महाराजांच्या सुभेदाराने एका स्त्रीवरती बलात्कार केला म्हणून महाराज त्याचा चौरंग करतात, म्हणजे हात पाय छाटतात. हा स्त्रियांबद्दल असणारा दृष्टिकोन आहे शिवाजी महाराजांचा. तर स्त्रियांबद्दल किती म्हणजे प्रत्येक एखाद्या स्त्रीमध्ये माझी आई बहीण बघणं हा दृष्टिकोन आहे, एका आदर सन्मानाने बघणं स्त्रीकडे, हा महाराजांचा दृष्टिकोन. आणि तेच जर महाराज कळले तर आपल्याला हा दृष्टिकोन सुद्धा कळेल. म्हणून महाराज वाचणं आणि महाराजांचे विचार वाचणं महत्वाचं आहे. मूर्तिपूजाच्या पलीकडे जाऊ. तर ह्याच आपण जर शिक्षा आज घेतली तर आपल्याला कळेल की महाराज खऱ्या अर्थाने कळले नाही, किंवा इतर सुधारक पण भारतातले कळले नाही, म्हणून आज आपल्याला अशा घटना आणि या सगळ्या पितृसद्धा पद्धतीचा जो आपल्यावरती पगडा आहे, या सगळ्याचे परिणाम म्हणून आजच्या गोष्टी दिसून येतात. तुम्ही म्हणाल जसं महाराजांचा इतिहास लाभलेला आहे महाराष्ट्राला, तिथे अशा घटना घडतात, पश्चिम बंगालमध्ये अशा घटना घडतात. नक्कीच पश्चिम बंगालमध्ये या घटना घडतात, महाराष्ट्रात घटना घडतात, राजस्थानमध्ये घडतात, युपी मध्ये घडतात, प्रत्येक ठिकाणी घडतात. तर या घटना घडण्याच्या बाबतीत, या घटना घडण्याच्या मागे जर खरं कारण काय असेल किंवा मूळ कारण काय असेल, तर मला वाटतं एक पितृसत्तात्मक विचारधारा म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती, की पुरुष हा प्रधान आहे. म्हणजे एखादी स्त्री मला
नाही म्हणूच कशी शकते, नकार कसं देऊ शकते, ह्याचा राग येणं. कारण पुरुष प्रधान आहे ना, महिलाला हो किंवा नाही म्हणण्याचा अधिकारच नाही, विचार मांडण्याचा अधिकारच नाही. ही पितृसत्ताक पद्धत. आणि ही पितृसत्ताक पद्धत आपण खूप इझिली म्हणतो. बलात्कार झाल्यावरती ना मोर्चे निघतात, आंदोलनं होतात. मार्ग काय असतं, मागणी काय असते? मुख्य मागणी असते की बलात्काराला फाशी झाली पाहिजे, त्याला गोळी मारलं पाहिजे, एन्काउंटर केलं पाहिजे. नो डाऊट, पर्सनल व्ह्यू माझा म्हणायला गेलं की नो डाऊट झालंच पाहिजे. पण याच्याने प्रश्न सुटणार आहेत का? प्रश्न सुटणार आहेत का? मूळ आणि उभा राहिलेला प्रश्न म्हणजे माझ्या वाटेत दगड आहे, मी त्याच वाटेने चाललोय, ठेस लागते, पुढे जातोय, मलमपट्टी करतोय, परत पाठी येतोय, परत जातोय, परत ठेस लागते, मलमपट्टी करतोय. मलमपट्टी करणं हे उपाय नाहीये ना. माझा उपाय सोपा आहे की तो दगड उचलून बाजूला ठेव. वाटेत येणार. बरोबर की? तर माझं म्हणणं ते दगड जे आहे ती पुरुष प्रधान संस्कृती आणि जे या घटना होत आहेत त्या झालेल्या जखमा आहेत. आणि ही पुरुष प्रधान संस्कृती सुरुवात कुठून होते? ही पुरुष प्रधान संस्कृतीची सुरुवात होते तुमच्या घरापासून. म्हणजेच ही कामं कोणाची आहेत रे? ही मुलींची कामं आहेत. कपडे धुण्याची कामं कोणाची आहे? भांडी घासण्याची कामं कोणाची आहे? मुलीची कामं. मुलीने जोरात हसू नये, मुलीने जोरात हसू नये, मुलीने असंच बोलू नये, पाळीच्या दिवसामध्ये मुलीने कोपऱ्यातच बसावे, तिला तुम्ही एक अछूत म्हणूनच किंवा अनटचेबल म्हणूनच बाजूला करतात, विटाळ करतात तिचा. ही पितृसत्ताक पद्धत इथून सुरू होते ना, की मुलीचं काम वेगळं, मुलाचं काम वेगळं. ही जिलेट रेझरची ऍड. जिलेट रेझर काय करतं रे? दाढी, पुरुषांची दाढी स्वच्छ साफ करण्यासाठी मदत करतं. त्याच्यात कशाला महिला हवी आहे? परफ्यूमच्या ऍड मध्ये तुम्हाला कशाला महिला हवी आहे? म्हणजे महिला म्हणजे कमॉडिटी किंवा प्रोडक्ट झालेला आहे. बरोबर? त्याचाच परिणाम तुम्हाला चित्रपटांमध्ये पण दिसतो ना. महिला कशासाठी असते? आली गाड्यामध्ये पुरुषाबरोबर गाणं गायला वगैरे आणि गेली. म्हणजे तुम्ही कमॉडिटी किंवा आयटम सॉंग्स म्हणून, तुम्ही कमॉडिटी किंवा मार्केट मटेरियल म्हणून एक असं तुम्ही करतात ना, महिलाला असंच पुढे आणतात तुम्ही. त्याचाच परिणाम होतोय. पितृसत्ता पद्धती तुमच्या डोक्यावर लादण्याचा प्रयत्न सुरूच आहे. आणि ती पद्धती गेल्याशिवाय म्हणजे मुलाला जेव्हापर्यंत तुम्ही सांगत नाही की मुलीला अधिकार असतात, तुम्हाला नाही म्हणू शकते किंवा मुलींना कसं मानावं, मुली म्हणजे दुय्यम नाहीयेत, मुली पण समानतेच्या स्तरावर असली पाहिजे. बरोबर? हे जेव्हा आपण घरापासून शिकवतो ना, घरापासून करतो, तेव्हा खऱ्या अर्थी आपण स्त्री पुरुष समानता म्हणतो. नाहीतर माझ्यासारखे खूप जण असतील बोलणारे. म्हणजे मी जेव्हा बोलतोय असं म्हणत नाही की मी पुरुष प्रधान संस्कृतीतून पूर्णपणे सुटलोय, कारण वारसा आहे ना, नाही म्हटलं तरी. तर कुठे ना कुठे ते माझ्या डोक्यातही असू शकतं आणि मी कॉन्शियस असतो या बाबतीत. आणि ते महिलांनी जर मला सांगितलं तर ते माझ्या चांगले लक्षात येतं. मी प्रयत्न करतो. पण पुरुष प्रधान संस्कृतीचा हा पगडा आहे. घरात काम करताना महिलाच पाहिजे. सोपं उदाहरण मी सांगतो ना, की मी जेव्हा कॅम्पमध्ये जातो तेव्हा विचारतो, तुमच्या घरात काम कोण करतं? तर काम कोण करतं म्हटल्याच्या नंतर उत्तर जनरली काय येतात? माझा भाऊ आणि माझे बाबा. किती म्हणजे तुम्ही बायकांच्या मेहनतीला ग्राह्य धरलंय ना. मग मी विचारतो की सकाळी उठल्यावरती तुझं बिस्तर वगैरे कोण काढतं? म्हणतं आई. मग तुझा नाश्ता कोण बनवतं? मग आई. कपडे कोण धुतं? आई. भांड्या कोण घासतं? आई. मग परत दुपारचं जेवण कोण बनवतं? आई. मग परत रात्रीचं जेवण कोण बनवतं? आई. मग मधली कामं कोण करतं? आई. म्हणलं मी तुला विचारलेला प्रश्न काम कोण करतंय? पण तू उत्तर काय दिली? की जो पैसा कमवतोय तो काम करतोय, जी ही काम आहे ती काय महत्वाची नाही, ती तर अशी जाहिरी कर. किती ग्राह्य धरलंय ते महिलांच्या कामाला. म्हणजे इतिहासात सगळ्यात मोठी चोरी जर कोणाची असेल ना, ती महिलांच्या श्रमाची. महिलांनी ज्या दिवशी पैसे मागितले ना, या कामाचे नाकी नव येतील. आणि हे मोल नाहीये त्यांच्या कामाचं. इतकं ग्राह्य धरलं जातं स्त्रीला आणि स्त्रीच्या कामांना. हे पुरुष प्रधान संस्कृतीने तुमच्यावर लादलेलं बर्डन आहे. आणि ह्याचे परिणाम आहेत. तर रेप का होतात याची कारणं सांगितली. छोटी कपडे घालतात म्हणून. 3 वर्षाच्या मुलीचा बलात्कार होतोय, ती छोटे कपडे घालते. 60 वर्षाच्या बाईचा बलात्कार होते, 75 वर्षाच्या बाईचा बलात्कार होते, ती छोटे कपडे घालते, ती सेक्स तुम्हाला सेड्यूस करते. काय सांगताय तुम्ही? नजरेत तुमच्या वासना आणि नकाब आम्ही घालायचं, बुरखा आम्ही घालायचं.
मी प्रत्येक धर्मात तसं केलेलं आहे. माझं म्हणणं कोणताच धर्म स्त्री पुरुष समानता ज्या दिवशी स्त्री रिव्होल्ट करतील ना, मला वाटतं अगोदर धर्मांना छेद जातील. म्हणजे तुमच्यात पंडित कोण आहे, भटजी कोण असतो, तुमच्यात असते का भटजी? बाई असते नाही. चर्चमध्ये पण जा, फादरी कोण असतं? बाई नसते. तुमच्या इथं मौलवी कोण असतं? प्रत्येक धर्माने स्त्रीला दुय्यम स्थान दिले, प्रत्येक धर्माने. म्हणतो की हे सगळं कारण हे पुराण हे सगळं लिहिलेलंच पुरुषांनी, आणि पुरुष ठरवतात की आदर्श स्त्री कशी. सासऱ्यासमोर जर गुंगड घेऊन बसली तर ती आदर्श स्त्री, जोरात नाही असली तर ती आदर्श स्त्री. मी काय सिगारेट पिण्याच्या ह्याला वाव नाही देत, पण मुलगी जर सिगारेट पित असेल तर तुमच्यासाठी ती नव्वलची गोष्ट असते का मुलगा करू शकतो मुलगी नाही करू शकत. हा, तर ही जी पुरुष प्रधान संस्कृती डोक्यावर मारलेली ना, भयानक मारलेली आहे. ही संस्कृती ज्या वेळेस सुटेल ना, मला वाटतं त्यावेळेस हे बलात्कार सारखे प्रकरण कमी होते. पॉर्न इंडस्ट्री वगैरे या सगळ्या याचवर चालतात ना. म्हणजे किती आमच्यात तुमच्यात टाकलेलं आहे बघा. म्हणजे उद्या जर एखादा मुलगा, एक्झाम्पल सांगतो खऱ्या अर्थी प्रॅक्टिकल, एखाद्या मुलाची पॅन्ट फाटलेली असेल तर मुली काय करतात जनरली? इग्नोर करतील किंवा डोळा या बाजूला करतील, बरोबर की नाही? एखादा मुलगा बाहेर उघड्यावर आंघोळ करत असेल तर बाई जाताना डोळे या बाजूला. सेम कंडिशन मी उलटी देतो. एखाद्या मुलीवर, मुलगी उघड्यावर आंघोळ करते किंवा मुलीचे कपडे फाटले, मुलं काय करतात? ही शिकवण आहे. आणि ही शिकवण जेव्हा तुमची कमी होईल, हे वागणं जेव्हा कमी होईल, त्यावेळेस मला वाटतं की समाज सुद्धा जागरूक होईल. महिलांना तेवढं कन्सिडर केलं जाईल. महिलांच्या सुरक्षेबाबतीत जी उदासीनता आज समाजामध्ये, ती उदासीनता पण संपेल. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये मी खास करणं म्हणतोय, त्या मुद्द्यावर येतोय. पश्चिम बंगालमध्ये ही उदासीनता होती ना, डॉक्टर एवढे काम करतात 24/24 तास, त्यांना रेस्ट रूम नाही, प्रॉपर हे सगळ्या गोष्टी नाही, सुरक्षा नाही. मग अशा या ज्या उदासीनता आहेत, त्या उदासीनता या सगळ्या गोष्टींना कारणीभूत ठरतात. आणि बाकी संस्कृती आहेतच पुरुष प्रधान, आणि बाकी सगळं पेरायला आहेतच तुम्हाला. तर ह्या गोष्टी आहेतच. बदलापूरमध्ये पण ज्या चिमुकल्यांवरती झालं, म्हणजे त्यांच्यावरती जे काय अन्य अत्याचार करण्यात आला, त्या बाबतीत तर तुम्ही जर उदासीनता नसती, जर तिकडे कर्मचाऱ्यांचं तेवढा अलर्टनेस असतं, तर या गोष्टी घडल्या नसतात. ह्या उदासीनता या सगळ्या या पुरुष प्रधान संस्कृतीची मानसिकता आहे. म्हणून एन्काउंटर करावं नाही करावं या मी चर्चेत जात नाही, कारण एन्काउंटर वगैरे हे उपाय असू शकतात. पण जिथे जिथे अशा कडक शिक्षा आहेत तिथे हे सगळे प्रकार थांबलेत का? तर नाही थांबलेत. म्हणून राग म्हणून ठीक आहे, पण राग म्हणून म्हणताना तुम्ही स्वतः ज्या गोष्टी पुरुष प्रधान संस्कृतीच्या वाहून घेऊन जातात, खास करून महिला. तर महिला म्हणजे उद्या एखादी महिला शॉर्ट कपडे घालून बाहेर जायला किंवा काहीतरी रिव्होल्ट करायला निघाली, म्हणजे माझी बायको मंगळसूत्र घालत नाही, म्हणजे मी म्हणतो की असं कसं ना, म्हणजे तूच लग्न झालेलं आहे कळावं, मग मी का नाही घालावं? मी पण घातलं पाहिजे. म्हणजे तू माझी पर्सनल प्रॉपर्टी आहे. मी तुला मंगळसूत्र घातलं ना तर तू माझी पर्सनल प्रॉपर्टी आहे. ही पर्सनल प्रॉपर्टी केली महिलांचं. तर हे जेव्हा तोडाल ना, तेव्हा आणि तेव्हा असं तोडायला निघतात त्यावेळेस सगळ्यात अगोदर डोळे कोण दाखवतं? तर घरातली आई. घरातली आई सांगते असं करायचं नाही, कारण तिला तिच्या आईने सांगितलेलं असतं. आणि हे नियम कोणी सेट केलेले आहेत? बायकांनी नाही, लिहिलं सगळं पुरुषांनी, आणि त्यांनी लिहिलेल्या नियमांवरती बायकांनी चालावं, हे हट्ट आहे आमचं. यामुळे सगळं होतं. हे सगळं मला वाटतं की हे मूळ दूर झालं तरी पुरुष प्रधान संस्कृती, हे बलात्कार वगैरे आणि त्याची कारणं बघण्याला, छोटी कपडे विटी कपडे, हे काही कारणं नाहीयेत. हे सगळं तुमचे पुरुष प्रधान डोक्यात आहे म्हणून तुम्ही छोट्या कपड्यांमुळे, म्हणजे आम्ही जबाबदार नाही, पुरुष जबाबदार नाही, बायका जबाबदार, हे जेव्हा टाकायचं असतं तेव्हा ही कारणं येतात की ती रात्री बाहेर निघाली, ती असंच करत होते, ती अशी करत होती म्हणून असं झालं, ती छोटे कपडे घालत होती, आम्ही जबाबदार, तुम्ही जबाबदार. तर हे जेव्हा जबाबदारी स्वीकारणार, मला वाटतं त्यावेळेसच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निघू शकतात. नाहीतरी तात्पुरते उपाय आहेतच, पण ते तात्पुरते उपाय लॉंग टर्मचे उपाय. जी घटना तर खूप क्रूर होती. नक्कीच. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्नाकडे येऊया. शाळा, जसे तुमचे ARSO म्हणते की विद्यार्थ्यांसाठी कामं करते, पण आता सध्या गव्हर्नमेंट शाळा ज्या बंद होत चाललेल्या आहेत, मग ARSO तुमची जी संघटना ही कशा पद्धतीने काम करते विद्यार्थ्यांसाठी? हा, आम्ही जसं म्हटलं की आमचं ब्रीदवाक्याचं मोफत शिक्षण, समान शिक्षण सगळ्यांना. तर मोफत शिक्षण कोण देणार असा प्रश्न येतो पहिला. मोफत शिक्षण प्रायव्हेट इन्स्टिट्यूट देऊ शकतात का? नाही. प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचं मोठंच प्रॉफिट असतं, तर ते मोफत शिक्षण अजिबात देणार नाही.
मग शिक्षण कसं असावं? मग बहुतेक देशात जे आपण G7 देश म्हणतो, त्या G7 देशमध्ये म्हणजे अमेरिका असो, जर्मनी असो, या देशात तुम्ही बघता तर पब्लिक स्कूल्स जास्त आहे, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन कमी आहे. आणि आम्ही जेव्हा भारत आम्हाला तसं डेव्हलप व्हायचं असं म्हणतो, तर त्या चांगल्या गोष्टी नाही घेत. वाईट ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही घेतो, पण या चांगल्या गोष्टी घेत नाही. की सगळ्यांना सरकारी शाळा आहेत, सरकारी शाळा काय वाईट होत्या का? आता त्या बंद होत्या, त्याची कारणं वेगवेगळी. कारण असं नाही की सरकारच एका बाजूने बंद ते करतच आहे, सरकार ते करतच आहे, कोणाचंही असो. पण दुसरा मुद्दा असा आहे की आजकाल पालकही उदासीन झालेले आहेत, मुलांना आपल्या गव्हर्नमेंट शाळेत पाठवत नाही. त्यांची चूक नाही, माझं म्हणणं हे ह्याचं कारण पण मी सांगतो, ही त्यांची चूक नाही. ही चूक मुळात काय आहे की इथल्या गव्हर्नमेंट शाळा बंदच करायच्या आणि एज्युकेशनला बिझनेस बनवायचं. एज्युकेशन इज नॉट फॉर अ सेल असं आम्ही म्हणतो. ती काही कमोडिटी नाहीये की तुम्ही सेल करा. एज्युकेशन हा राईट आहे आमचं, तर ते सरकारने दिलं पाहिजे. जो कोणी सत्य असेल मोफत दिलं पाहिजे. आणि असं होतं का? आता जी सरकारी शाळेची अवस्था आहे ती अगोदर होती का? नाही. तुम्ही बघाल मोठमोठे सायंटिस्ट, मोठमोठे लेखक 1990च्या अगोदर कुठून आले शिकून? जे इंग्रजी पण बोलतात, इंग्रजी लिहिलं, इंग्रजी एवढं केलं, कुठून आले हे सगळे? हे सगळे सरकारी शाळेत शिकले. मग प्रश्न येतो की तेव्हा इतकं चांगलं होतं, आता का नाहीये? मग तुम्ही खऱ्या अर्थाने मुद्द्यावर येतो. सरकारी शाळा बंद पाडण्याचं घाट केलं गेलं आणि हे केलं गेलं इंटरनॅशनल लेवलला, नॅशनल लेवलला. आणि इंटरनॅशनल लेवलला जे मोठमोठे भांडवलदार आहेत, मोठमोठे पैसेवाले आहेत, ते ठरवतात भारतात काय असलं पाहिजे काय. वर्ल्ड बँक म्हणून बँक आहे, हो सगळ्यांना माहित असेल. तिथे मोठमोठ्या देशांनी, जे डेव्हलप कंट्रीज आपण म्हणतो, त्यांचे स्टेक्स. तर ह्या वर्ल्ड बँकने आम्हाला लोन दिलं एज्युकेशन सुरू ठेवण्यासाठी. तर वर्ल्ड बँकने जेव्हा लोन दिलं, गरज होती का? अजिबात गरज नव्हती एज्युकेशन लोन घेण्याची त्यावेळेस. बरोबर. वर्ल्ड बँकने आम्हाला लोन दिलं आणि वर्ल्ड बँक म्हणजे सावकार असतो ना, सावकार जेव्हा नियम देतो, हे लोन देतो, त्यावेळेस तो नियम त्याचे लादतो की मला या तारखेला एवढी अमाऊंट मिळाली पाहिजे, तू हे केलं पाहिजे, तू ते नाही केलं पाहिजे. तर तसं वर्ल्ड बँकने आम्हाला लोन दिलं. DPEP प्रोग्राम, सर्व शिक्षा अभियान, अगदी 1% लोन दिलं. 1% लोनवरती ते टेस्ट करत होते, आम्ही म्हटलेलं मानतायत की सर्व शिक्षा अभियान वगैरे त्याच्यावर चाललेल्या गोष्टी आहेत सगळ्या. तर त्यांनी लोन दिलं आणि त्यांनी ठरवलं की शिक्षक कमी करायचे. तुम्ही आम्ही ठरवलेलं नाहीये, सरकारी शाळा असंच नाही. त्यांनी ठरवलं की शिक्षक कमी करायचे, शिक्षकांना पगार कमी करायचा, शिक्षकांना इतर कामं द्यायची. म्हणजे गावामध्ये बकऱ्या किती आहेत हे मोजणं शिक्षकाचं काम आहे का? नाही, पण ते त्याला लावणं. म्हणजे शिक्षणाचं त्याचं तो एकाच वेळेत 3-3 वर्गावर शिकवणार आणि गावात ही सगळी कामं करणार, पगार नसेल. तर एकेकाळी शिक्षक म्हणजे आदर होता गावात, एक आदर असायचा गावाचा शिक्षक म्हणून. तो आदर गेला, ती सेक्युरिटी गेली. शाळेमध्ये मुलांना शिक्षण नीट नाही मिळायला लागलं, खर्च कमी झाला, जे काही सुविधा मिळायच्या त्या सगळ्या. मग अशा वेळेस कसं टिकून राहणार? म्हणजे रस्त्यावरती चालणाऱ्या एखाद्या कुत्र्याला तुम्ही असंच मारून टाकायला गेलात तर लोक तुम्हाला मारतील की नाही, प्रश्न विचारतील निदान. पण तेच जर तुम्ही बोंबा मारून सांगितलं हा पिसाळलेला कुत्रा आहे, रेबीज झालेला कुत्रा आहे, तर ती लोक तुमच्याबरोबर मारायला. सेम माझं म्हणणं जेव्हा प्रायव्हेटायझेशन करतात ना, पब्लिक इन्स्टिट्यूशन आणि पब्लिक सेक्टरचं असंच केलं जातं. अगोदर इतकं वाईट अवस्थेला त्याला आणतात, म्हणजे कटोती करून, त्याच्यावर करणारे पैसे कमी करून, त्याच्यावर असणारे एम्प्लॉईज किंवा शिक्षक कमी करून, की ते एकदम वाईट अवस्थेला यावं, त्याच्यात क्वालिटीच उरावी नाही. मग क्वालिटी नाही उरली तर लोक काय म्हणतात? प्रायव्हेट चाक. मग प्रायव्हेट काय करतं? प्रायव्हेट अगोदर तुम्हाला 500 रुपये फीज मध्ये शाळा सुरू करतं. मग बघतं, मग हळूहळू लोक तिथे प्रायव्हेटमध्ये येतात. मग सगळीच लोक तिथे यायला लागली तर फीज वाढत जाते दरवर्षी. आज तुम्ही बघितलंय नाक्यानाक्यावर प्रायव्हेट शाळा, आणि त्या तुम्हाला आम्हाला परवडणाऱ्या नाही. सॅलरी मधले अर्धे पैसे मुलांच्या फीज वरती जातात. आणि दुसऱ्या बाजूला सरकारी शाळा होत्या जिथे एकही पैसा खर्च केला जायचा नाही. सरकारी शाळेतून गणवेश वगैरे सगळं मिळायचं तुम्हाला. ही उलटी परिस्थिती तयार झाली. हे सगळं प्लॅन्ड आहे. माझं म्हणणं हे सगळं प्रायव्हेट हातात देण्याचं, पब्लिक रिस्पॉन्सिबिलिटी नाही पाहिजे सरकारला या सगळ्याची. म्हणून नाही होते. 13,000 शाळा बंद करायला घेतल्या होत्या. आत्ताच निर्णय केसरकर म्हणतात की आम्ही शाळा बंद करणार नाही, पण हे दादांत खोटं आहे. 20 पेक्षा कमी पटसंख्या असेल त्या शाळा बंद करायच्या. 13 आम्ही RTI अंतर्गत अशा शाळांची लिस्ट मागवली. 15,000 शाळा आहेत महाराष्ट्र लिस्ट वरती.
आणखी माहिती 15,000 शाळा. या 15,000 शाळा जर बंद केल्या, आजही महानगरपालिकेच्या शाळा जास्त आहेत. हो. कारण गावागावात आदिवासी पाड्यामध्ये प्रायव्हेट स्कूल जाणार नाही, कारण आदिवासींकडे पैसेच नाही द्यायला. बरोबर. तर ते जाणार नाही, त्यांना प्रॉफिट मिळणार नाही. तिकडे कोण जाणार आहे? सरकार, गव्हर्नमेंटच जाणार आहे. कारण लोक टॅक्स मधनं पैसे देतात शिक्षणासाठी ना, ते गव्हर्नमेंटचं काम आहे तिथे शिक्षण पुरवणं. तिथे तुम्हाला 20 पेक्षा कमी संख्या असेल तर शाळा बंद करणार. मग त्यांनी शिकावं की नाही? त्यांच्यासाठी काय वाटत नाही आपल्याला? म्हणजे ते तिथून बोंबा मारतात. म्हणजे ते म्हणतात की आम्ही 7-8 शाळा एकत्र करणार एका ठिकाणी आणि चांगली सुविधा देणार. 7-8 शाळा एकत्र करणार. त्या 1ली ते 4थी शिकणाऱ्या मुलाने 5-6 किलोमीटर चालून त्या केंद्र शाळेवर कसं यावं? कसे येणार ते? आई बाबा जर काही वेगळ्या शेतीच्या कामात असतील ते कसे? मग ते म्हणतात आम्ही बस करू. मग म्हटलं बस करणार तर ते कोणाची असेल? तुम्ही कोणातरी कॉन्ट्रॅक्ट देणार. उद्या सरकारचा कार्यभार तुम्हाला माहितच आहे. 3-3, 4-4 महिने पैसे पेमेंट देत नाही. वर्षभर नाही देत. मी 3-4 महिने कमी बोलतोय. वर्षभर पेमेंट देत नाही. उद्या जर बस चालकाला पैसे नाही दिले तर तू बस चालवणार आहे का? मग त्या मुलांचं काय होणार आहे? साधी प्रश्न आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने सगळ्यांना बाहेर काढलं जाणार शिक्षणात. आणि हे मी असं वरच्या वर बनत नाहीये. पानशेतमध्ये प्रयोग केला गेला 7 शाळांना मिळून. आणि 7 शाळांची जितकी पटसंख्या होती त्या केंद्र शाळेत येणारी, केंद्र जी शाळा आहे त्याच्यात येणारी पटसंख्या घटली. म्हणजे मुलं फेकली गेली ना बाहेर. तुम्ही पहिला प्रयोग करता त्या प्रयोगमध्ये तुम्ही यशस्वी, महाराष्ट्राच्या स्तरावरती काय सक्सेस राहणार? तर या शाळा वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ठाणे जिल्ह्यातल्या आम्ही शाळांमध्ये अशा ज्या शाळा होत्या तिथे जाऊन आम्ही भेट दिली आणि सगळ्यांना अवेअर केलं, पालकांना खास करून, की तुमच्या मुलाचा अधिकार हिसकावून घेतला जाणार. तुमच्याकडे महानगरपालिकेच्या शाळेत त्याच मुलांना पाठवलं जातं ज्या पालकांकडे आता तेवढे पैसे नाही आहेत प्रायव्हेट, आणि ते पण बंद केलं तर कुठे जायचंय मुलांनी? म्हणून त्या पालकांना आम्ही जागरूक करतोय की सरकारी शाळा बंद होती. सरकारी शाळा बंद झाल्या तर प्रायव्हेट शाळांचं दुकान मांडणार आहे, अक्षरशः दुकान मांडणार आहे, आणि ते तुम्हाला परवडणार नाही. म्हणून सरकारी शाळा ज्या हक्काच्या आहेत त्या बंद पडू देऊ नका. त्या चांगल्या केल्या पाहिजे आणि ते चांगल्या करू शकतात. पण ह्यांचंच बाजार चालावं, याच मंत्र्या-संत्र्यांचे कॉलेजेस, याच मंत्र्या-संत्र्यांच्या शाळा आहेत, त्यांचं बाजार चालावं म्हणून या महानगरपालिकेच्या किंवा सार्वजनिक ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत त्या बंद करण्याचा घाट आहे घातलेला आहे. आणि त्यासाठी आम्ही लढा देत आहोत महाराष्ट्राच्या स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावर, भारतीय अखिल भारतीय स्तरावर. मग युवकांसाठी आता सध्या ARSO अशा कोणत्या सोयी सुविधा किंवा त्यांच्यासाठी काम करू इच्छिते, त्या युवकांना कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन देऊ इच्छिते? मला वाटतं की युवकांना मार्गदर्शन म्हणजे युवकांकडनं काही अपेक्षा आहेत आमच्या, की त्याच दृष्टीने आम्ही मार्गदर्शन किंवा आम्ही जे काही सांगत असतो, संदेश देत असतो. युवकांनी मी जसं म्हटल्याप्रमाणे की एक तर राजकारण समजावं. पहिलं, चांगलं राजकारण आणि वाईट राजकारण 2 वेगवेगळ्या गोष्टी. भावनेच्या भरात नाव होतंय किंवा काहीतरी पद मिळतंय, दादा काका म्हटलं जातंय, भाई म्हटलं जातंय, म्हणून लोकांच्या विरोधात जाऊन राजकारण करणं, हे ते घाणेरडं राजकारण जे चाललंय. मला वाटतं की चांगलं राजकारण ओळखावं आणि चांगल्या राजकारणात जिथे कदाचित प्रसिद्धी नसेल, कदाचित तुमचे मोठमोठे बॅनर नाही लागणार, पण असं राजकारण जिकडे लोकांच्या खऱ्या अर्थी समस्या सोडवायच्या तुम्हाला, ते राजकारण करावं आणि लोकांना मदत करावी. ते खऱ्या अर्थात चांगलं राजकारण. हे एक गोष्ट आहे. दुसरं म्हणजे कल्चरल जो मारा आहे, सांस्कृतिक मारा आहे युवकांवरती, इतकं घट्ट मारा आहे ना तो, भयानक. सेल्फ कॉन्सन्ट्रेट व्हा. म्हणजे मला आठवतं मी जेव्हा होतो त्यावेळेस मोबाईल फोन नव्हते म्हणून ना, मी जेव्हा एखाद्या बसमध्ये किंवा गाडीमध्ये जायचो ना, तेव्हा माझा शाळेत सोबत असणारा कोण असेल वर्गात किंवा सिनियर, तर त्याला मी विचारायचो, त्याच्याशी मी बोलायचो, माझ्या ओळखी वाढायच्या. की अरे काय असं तसं बोलणं व्हायचं, ओळखायचं. आता काय होतं जनरली माहितीये का, मी कोणत्याही बसमध्ये जरी चढलो ना, माझ्या कानात हेडफोन टाकतो, संपला विषय, मी आणि मी फक्त. आणि सगळं कल्चर तसं आलंय ना की सेल्फ कॉन्सन्ट्रेट व्हा. सगळं कॉम्पिटिशन आहे, दुसऱ्याला तुम्हाला पाडायचंच आहे, एवढं तुमच्या डोक्यात टाकलेलं आहे की दुसऱ्याशी कॉम्पिटिशन करायची. समाज कधी कॉम्पिटिशन करून एकमेकांना शत्रू म्हणून उभं राहत नाही, एकत्र उभा राहतो. तर हे समजणं गरजेचं आहे. आणि सेल्फ कॉन्सन्ट्रेट न होता तुम्ही, म्हणजे मी जर सेल्फ कॉन्सन्ट्रेट झालो, एक बिल्डिंग आहे, बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरला आग लागली आणि मी म्हटलं मला काय घेणं देणं, तिथे आग लागली, मी बसतो शांत, माझ्या घराला थोडी आग लागली. हे समाजाच्याच बाबतीत आहे माझं म्हणणं. तू म्हणशील की मला काही घेणं देणं नाहीये,
त्या फर्स्ट फ्लोअरला आग लागली आहे, तुझा 4था मजला वाचणार आहे का रे? नाही ना. तर तुझ्यापर्यंत येणार आहे, वेळ लागेल पण येणार आहे. म्हणून तुझं काम आहे की तिथे जाऊन पहिलं त्याच्याबरोबर काम करणं पहिल्या मजल्यावर राहतं. तू सेल्फ कॉन्सन्ट्रेट होऊन नाही चालणार. बलात्काराच्या विषयावर तुला बोलावं लागेल, घाणेरड्या राजकारणावर बोलावं लागेल, तुला रस्त्यावर उतरावं लागेल. कदाचित तुझ्यावर परिणाम नाही होते पण तुला त्याच्या बाबतीत बोलावं लागेल, कारण उद्या तुझ्यावर येऊ शकतो. हे मला वाटतं की तरुणाने सेल्फ कॉन्सन्ट्रेट न होता हे शिकलं पाहिजे. कारण घरातून पण तेच सांगितलं जातं की बाकीच्यांचं सोड, भाड में जाए जनता काम आपला काम बनतं. अशी गाणी असल्यावरती, अशी गाणी म्हटल्याच्या नंतर युवकांच्या तोंडावर असल्यावरती काय तुम्ही अपेक्षा करता? आणि कल्चरल मारा आहे ना, पिक्चर मधनं तुम्हाला तेच सांगितलं जात आहे, लव्ह स्टोरीज वगैरे. म्हणजे गाडी असणं किंवा आजकालच्या तरुणांची ती स्वप्न आहे ना, 4 व्हीलर असली पाहिजे माझ्याजवळ, मग ते 4 व्हीलरचं आहे. म्हणजे गाडी असणं म्हणजे सुख सुविधा असणं, एम तेच असणं, चांगला माणूस होणं. हे माझं म्हणणं आहे की समाजामध्ये सगळ्यात अगोदर एम असलं पाहिजे माणसाचं, की चांगला माणूस होणं. ते श्रीमंत होणं वगैरे वेगळी गोष्ट, पण चांगला माणूस हे मला वाटतं समजलं पाहिजे. आणि कल्चरल मारा मार्केट खूप करत असतं तुमच्या डोक्यात, आणि या कल्चरल माऱ्यापेक्षा सेल्फ कॉन्सन्ट्रेट होणं वगैरे इथून लांब राहिलं. हे कितपत भिल्लंय मी नेहमी उदाहरणं देतो. मी तुला सांगतो, म्हणजे हे तुझ्यात माझ्यात आपल्याला समजते तरी. म्हणजे मी तुला एक साधारण प्रश्न विचार, मला त्याचं फक्त उत्तर आहे, सोपं उत्तर आहे, मी तुला सांगेन त्याच्यातून की कल्चरल मारा काय असतो. म्हणजे ते आपल्याला कळत नाही, पण किती घाणेरड्या पद्धतीने आपल्यामध्ये उत्तर देतो. मी ना प्रश्न विचारतो तर तुला विचार. मला ना काल रात्री फॉरेन वरनं भेटायला माझा मित्र आला. तो कोणत्या देशात आला असेल, 2-3 देशांची नाव असते. फॉरेन वरनं भेटायला आला. विचार ना बरोबर, बोल ना. USA, लंडन, कॅनडा. बरोबर. बघा आपल्या डोक्यात कसं भिनवलं गेलेलं आहे. फॉरेन म्हणजे गोरी स्किन. फॉरेन म्हणजे काय असतं रे? माझ्या भारताच्या सीमा जिकडे संपतात तिथून माझ्यासाठी फॉरेन आहे. मग तो श्रीलंका असू शकते, बांगलादेश असू शकतं, पाकिस्तान असू शकतं, पण आमच्या डोक्यात कल्चरल मारा इतका भयानक आहे, आमचा ताबा मिळवलाय की आम्ही फॉरेन म्हणजे जे आमच्या डोक्यात भिनवलंय पिक्चर मधनं वगैरे वगैरे, ते आम्ही फॉरेन मानून बसलो. आता फेरन काय, ते फेरन लवली नाही, आता काय ते फेरन काय, नाही फेरन असं काय ते नाव बदललंय त्या प्रोडक्टचं. असो, तर ते फेर अँड लवली काय म्हणायचं, 7 दिवसात आम्ही गोरं करतो. आणि मार्केट खाल्लं ना त्याने, इतकं विकलं गेलं. ग्लो अँड लवली आहे माझ्या मते आता. मग साधा सोप्पा कॉमन सेन्सचा प्रश्न आमच्या भारतीयांच्या मनात नाही आला का? जर ते 7 दिवसात गोरं करतं तर त्यांनी जावं ना वेस्ट इंडिज मध्ये, त्याने करावं ना मार्केटिंग श्रीलंकेमध्ये. आमच्या मनात नाही आलं. एवढं कल्चर तुमच्या डोक्यात मारं करतं आणि तुम्हाला ग्रॅप्स करतं, हे कळत नाही. आणि युवक त्या दृष्टीने जातात पुढे, सेल्फ कॉन्सन्ट्रेट होणं, कॉम्पिटिशन करणं आणि एकमेकांना शत्रू मांडणं, दुश्मन मांडणं सोशल मीडियावरती. हे कल्चरल मारा आहे. तो पिक्चर मधनं सगळ्या ठिकाणावर तुमच्यावर केला जातो. मला वाटतं की या सगळ्यातून युवकांनी निघावं, युवकांनी समाजाच्या प्रती काहीतरी देणं. ह्युमन इज अ सोशल अॅनिमल असं म्हणतात ना, पहिल्याच पुस्तकाच्या कोणत्याही पेजवरती असतं. मग सोशल अॅनिमल म्हणजेच काय रे? तुला जर जंगलात सोडलं तर तुला बोलता येणार आहे का? कोणाशी बोलतील? बोलायलाच कळत नाही. तुला विचार करता येणार आहे का? नाही येणार आहे. तू विचार करतोय, तू बोलतोय, तू जे काही करतोय ते सगळं सोसायटीमुळे. तर जसं सोसायटीने तुला दिलंय तसं सोसायटीला पण तू देणं लागतं. बरोबर? इथेच फरक आहे माणूस आणि प्राण्यांमध्ये. बरोबर? आपण काय रस्त्यावरचं कुत्रं आहो का? तो रस्त्यावरचा कुत्रा जन्माला येतो, स्वतःसाठी जगतो, स्वतःच्या जेवणासाठी फिरतो, सगळं करतो आणि एके दिवशी मरतो. त्याच्यात आणि माणसात काय फरक आहे रे? त्याच्यात आणि माणसात फरक हा आहे की तो स्वतःसाठी जगतो, माणूस सगळ्यांसाठी जगतो, समाजासाठी जगतो. बरोबर? तुझा मित्र आता अनिकेत बसलाय, अनिकेत तिथे हसत असला, तुला माहित नाही तो का हसतो, पण तू तिथे गेला की तुला पण हसू येतं, तू अरे अरे काय झालं हसत हसत विचारतो. तुझा मित्र एखादा दुःखात असेल तर तू रडत असेल तर तू जाऊन तिकडे किती हसत असला अगोदर, तू सॅड होऊन जाऊन त्याला विचारतो, काय झालं रे, काय वाईट झालं का तुझ्या? त्याची भावना मला कळलं, हे माणूसपणाचं लक्षण कळलं. आणि माणूस समाजाशिवाय एकटा राहू शकत, बरोबर? तर समाज आहे म्हणून माणूस आहे, म्हणून समाजाला काहीतरी देणं लागतं. म्हणून फक्त नोकरी करणं, रोबोटिक जीवन जगण्यापेक्षा 8 ते 8 मुंबईचं
लोकांमधनं जायचं, यायचं, झोपायचं, खायचं, परत उठायचं, परत हे रोबोटिक जीवन म्हणजे या रोबोटिक जीवनातून बाहेर निघण्यापेक्षा आपल्या एंटरटेनमेंट मधनं बाहेर निघण्यापेक्षा निघून आपण समाजासाठी पण काहीतरी केलं पाहिजे आणि ते चांगलं केलं पाहिजे आणि समजून केलं पाहिजे. नाहीतर करण्याची उर्मी असते पण वाईट मार्गाला लागू नये आणि तसं जाऊ नये. हेच आमचं युवकांशी बोलणं आणि हे जेव्हा युवक समजेल मला वाटतं नक्कीच आम्ही जर स्वप्न बघतोय भगत सिंगचं अर्धवट स्वप्न जे स्वप्न भगतसिंगाने आणि क्रांतिकारकाने पाहिले भारताचे ते तो भारत खऱ्या अर्थाने अवतरेल असं मला वाटतं. मला असं विचारायचं तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? तुम्ही ह्या जे केलं या फील्डमध्ये आलात त्यासाठी कशी मेहनत घेतली? नाही, या फील्डमध्ये येण्यासाठी मला मेहनत अशी काही घ्यावी लागली नाही. मला वाटलं की मला माझ्या वाचनातून वगैरे मला समाजाची दुःख कळली, मला काय झालं पाहिजे असं मला वाटलं. भगतसिंग वगैरे माझ्या वाचनात आले आणि म्हणून मी याकडे वळलो. आणि माझं शिक्षणाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी खास करून हक्काने सरकारी शाळांवर बोलू शकतो कारण मी सरकारी शाळेत शिकलेलो आहे. महानगर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून पुढे आलेलो आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतून ग्रॅज्युएट होणारे आम्ही 3 मुलं आहेत मला असं आठवतं एवढ्या ह्याच्यात. तर ही अवस्था आहे. पण माझं ग्रॅज्युएशन झालं, बीकॉम केलं मी. बीकॉम नंतर MA इन इकॉनॉमिक्स केलं. त्याच्यानंतर मी आता लॉ पण करतोय. तर एकंदरीतच हे सगळं शिक्षण माझं सुरू आहे आणि सामाजिक क्षेत्रात तर मी 2010 पासून वेगवेगळ्या चळवळीत आणि संघर्षाशी जुडलेलो आहे. नक्कीच तुमचे जे ARSOची जे शहीद भगतसिंगच्या विचारांच्या पावलांवरती तुम्ही जे चालत आहात तसेच तुम्ही चालत राहाल आणि तुमचे जे स्वप्न आहेत, जे विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जे काम करताय ते तुम्ही अशाच प्रकारे पुढेही चालू ठेवाल आणि अजून देखील जे काय असतील चांगल्या कामासाठी किंवा युवांसाठी तुम्ही जर काय कुठला उपक्रम करणार असाल तर यासाठी आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुम्हाला. आणि आपलं जे बोलणं आहे ते अर्धवट बोलणं असं मानून ह्याच्या पुढे आपण देखील तुम्हाला नक्की आपण पुन्हा एकदा भेटूया आणि हे जे अर्धवट बोलणं आहे आपण पूर्ण करूया. नक्कीच. हा जो प्रयोग केलाय तुम्ही वेगवेगळ्या लोकांना किंवा एका प्लॅटफॉर्मवरती आणणं आणि त्यांचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवणं एक खूप चांगलं प्रयोग आहे. मला असं वाटतं की काही बारीक सारीक गोष्टी लोकांना माहीत नसतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि त्याचबरोबर एक सामाजिक भान ठेवून मला वाटतं की तुम्ही समाजाला काहीतरी देणं लागतं समाजाप्रती म्हणून लोकांचं काय विचार आहे आणि काय समाजात असलं पाहिजे त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करताय आणि वेगवेगळ्या लोकांना इथे या स्टेजवरती आणताय. तर त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणखी वेगवेगळ्या विषयांवरती तुम्ही काम करावं. आणखी वेगवेगळा स्कोप आहे आणि हे करत असताना मला ही गोष्ट आवडते की तुम्ही बायस नसावं कारण हे जे समाजापर्यंत पोहोचवलं मी जरी एका विचारधारेचं असलो तरी माझी इच्छा नसेल की असे पोहोचवणारे लोकांपर्यंत कधी बायस असावे माझ्या बाजूने असावे हे अजिबात नसावे आणि ते तुम्ही भूमिका चोखपणे पार पाडतायत. मला वाटतं वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांचं इंटरव्ह्यू घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेल्या लोकांना इंटरव्ह्यू घेऊन किंवा ब्रॉडकास्ट करून या प्लॅटफॉर्मवरनं. तर हीच तुम्हाला शुभेच्छा. आणखी तुम्हालाही आम्ही यापुढे जी काय मदत असेल ती मदत करूच. धन्यवाद. एक शेवटचं फक्त एक जे आता जो क्रूर प्रकार जो घडलेला आहे बलात्काराचा जो आज अत्याचाराचा त्याच्याबद्दल तुमच्याकडे कोणतं क्रांतिकारी गीत आहे का ते तुम्ही सादर करू इच्छिता? आम्ही महिलांच्या बाबतीतच बोलतो. मला वाटतं की आता वेळेची कमतरता आहे तर जास्त काय त्या गीत मध्ये जात नाही. महिला मुक्तीसाठी आम्ही एक गाणं गातो ते गीत घेऊयात आणि मला तोड़ तोड़ के बंधनों को देखो बहने आती है, तोड़ तोड़ के बंधनों को देखो बहने आती है, हाँ देखो लोगो देखो बहनी आती है, हाँ देखो लोगो देखो बहने आती है, आएंगे जुल्म मिटाएगी वो तो नया सवेरा लाएगी, वो तो नया सवेरा लाएगी. तोड़ तोड़ के बंधनों को देखो बहने आती है, तोड़ तोड़ के बंधनों को देखो बहने आती, तारीकी को तोड़ेगी वो मोहताजी को तोड़ेगी, हाँ मेरी बहनें अब मिलकर सबको पीछे छोड़ेगी, आएगी जुल्म मिटाएगी वो तो नया जमाना लाएगी, वो तो नया जमाना लाएगी. तोड़ तोड़ के बंधनों को देखो बहने आती है, तोड़ तोड़ के बंधनों को देखो बहने आती है. धन्यवाद. तुमचा किमती आणि महत्वाचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलात आणि तुमचे विचार ARSOचे विचार जे तुम्ही सांगितलेत ते खूप आमच्यासाठी घेण्याचे आणि महत्वाचे होते आणि हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील ही अपेक्षा करूया. नक्की. तुम्हालाही धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल.